पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धीने जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मिचासे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमगृती देव कुबेर तेशेचे. जो सर्वज्ञानी दया घन मुनिरुदेजाचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान वचची माझे होत असे. ज्याची आज्ञाने भाषे जगत जसा दुर्वरी सर्प दिसत परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मिशासे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भगवा राम तो मिशी आहे आत्मा काम तरी म्हणून कोणा करावी म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिरद्रयत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम महा तदेवाहम नमत्वन्यदितिमय निश्चितामती. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता. अनुक्रमे आतापर्यंत एक 5 तरंगाचा विचार करून 6व्या तरंगामधील एकंदर 36 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत आपण आलेलो आहोत. या विचारसागर नामक ग्रंथामध्ये आपण आतापर्यंत प्रथम जे 3 तरंग आहे त्यामध्ये अनुबंधाचा संक्षेप विस्तार आणि गुरु शिष्याचं लक्षण कर्तव्य हा विचार केलेला आहे. चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकार्याकरता ज्ञेय ब्रह्म तर 5व्या तरंगामध्ये मध्यम अधिकार्याकरता ध्येय ब्रह्म आणि या 6व्या तरंगामध्ये कनिष्ठ अधिकार्याकरता 4थ्या तरंगातलाच विषय पण न्यायघटित भाषेमध्ये प्रतिपादन केलेला हा विषय आपण पाहत आहोत. कारण हा आस्तिकच आहे. 6व्या तरंगातल्या अधिकारी आस्तिक आहे. या 5व्या तरंगातल्या 4थ्या तरंगातल्या अधिकारी आस्तिक आहे पण तिथला आस्तिक हा श्रौत आस्तिक होता आणि हा तार्किक आस्तिक आहे. मग श्रौत आस्तिकाकरता भाषा वेगळी असतील तार्किक आस्तिकाकरता भाषा वेगळी असतील असा विचार आपण करून आलो. आता तार्किक आस्तिक असताना सुद्धा तर्काने ज्ञानाला दारडे येतं पण श्रुतीला अनुकूल तर्क केला तर ज्ञानाला दारडे येतं. श्रुतीला प्रतिकूल तर्क केला तर मग अनुमानाचे पैसे कळले की रायशे काय मृगजळाचे ओलांश भूमितीमे असा प्रकार तो होतं. पण मग हा जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरवायला निघाला. 17व्या परिच्छेदामध्ये 17व्या परिच्छेदापर्यंत जवळपास 17 प्रयत्न त्यांनी केले पण स्वप्न त्याला सत्य ठरवता आलं नाही. मग तो म्हणतो स्वप्न मिथ्या आहे पण स्वप्नाप्रमाणे जागृती म्हणता येणार नाही. मग त्याच्याकरता स्वप्नापासून जागृती वेगळी कशी आहे हे सांगण्याकरता जवळपास 5 ते 6 निकष त्यांनी सांगितले. पण जसं ते तसं हे लक्षण साम्यात एकत्व सिद्धी गुरुदेवाने स्वप्नवत जागृती सिद्ध केली. आणि मग मी तुझा गुरु तू माझा शिष्य मी तुला केलेला उपदेश हे सगळं आग्रह देवाच्या स्वप्नाप्रमाणे म्हटल्याच्या नंतर हे आग्रह देवाचं स्वप्न विस्ताराने ऐकावं अशी इच्छा त्यांनी प्रकट केली. मग आग्रह देवाचे 3 प्रश्न स्वप्नामध्ये आपण बघितले. त्या अगोदर स्वर्ग नरक देह व्यासाचे उपकार अशा सगळ्या काही विषयामध्ये घेऊन स्वप्नात आग्रह देव श्रीगुरूला शरण गेल्याच्या नंतर त्यांनी 3 प्रश्न विचारलेत. त्यातला पहिला प्रश्न आहे मी कोण आणि त्या मी कोण या प्रश्नाचं उत्तर जे रास्त उत्तर आहे श्रुतियुक्ती अनुभूतीचे अविरोधी उत्तर आहे ते उत्तर 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण बघितलं. पण मग मी कोण आहे अर्थात आत्मस्वरूपाविषयी काही मतमतांतर पुढे आली. त्यामध्ये कपिल अर्थात भगवान कपिल म्हणजे त्यांचं सांख्य मतामध्ये आत्मा असंग मानून नाना मानलं पण हे कसं विपरीत आहे आपल्या लक्षात आलं. नंतर प्राच्यनायकाच्या मतामध्ये आत्मा व्यापक मानून नाना मानणं हेही कसं असंगत हे लक्षात आलं. नंतर नवीनायकाच्या मतामध्ये आत्मा मध्यम परिमाणाचं मानून नाना मानणं ही गोष्ट असंगत आहे ही आपल्या लक्षात आता आली. आणि अनुवादाच्या मतामध्ये आत्मा अनुमानून नाना मानणं ही गोष्ट देखील वैशेषिक दर्शनामध्ये कशी असंगत आहे हा विषय आपला आतापर्यंत झाला. आणि मग त्या आत्मा अनुमानून नाना कसा मानता येत नाही हे खंडन पाहत असतानाच त्याच्याचमध्ये आत्म्याचं सद्रूपत्व त्यांनी सिद्ध केलं शेवटी कालपर्यंत. आत्मा सद्रूप आहे हे सांगत असताना
सत कशाला म्हणतात आणि असत कशाला म्हणतात हा विचार पुढे आला. तर त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम, तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत म्हणतात. आणि तिन्ही काल असतचेत न प्रतीयत आणि सच्चेत न बाध्यत, ज्याचा बाध होत नाही त्याला सत म्हणतात आणि ज्याची प्रतीती येत नाही त्याला असत म्हणतात. असा विषय सत असताचा झाला. पण मग इथे असताची व्याख्या थोडी वेगळी केली. त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम हे अबाधित ठेवलं, पण ज्ञानाने ज्याचा बाध होतो किंवा निवृत्ती होते त्याला असत असं म्हणतात. मग दिसणारं मायाकार्य जगत हे असत आहे, कारण ते ज्ञान निवृत्ती आहे. आणि ज्याच्या ज्ञानाने या सगळ्याची निवृत्ती होती ते मात्र नित्य असणारं ब्रह्म आहे, ते सद्रूप आहे, आत्मा सद्रूप आहे असं झालं. पण मग म्हटले आत्माची निवृत्ती होती अशी मानली तर म्हणजे मग जशी सताची निवृत्ती होण्याकरता त्याला सताचं अधिष्ठान आहे, तसं आत्म्याची निवृत्ती होण्याकरता अधिष्ठान सांगा. मग आत्म्याची निवृत्ती आत्म्याच ठिकाणी म्हटलं तर आत्माश्रय. मग सगळे दोष कसे येतात? आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रकापत्ती, विनिगमन विरह, अनवस्था, विनिगमन विरह, प्रागलोक असे सगळे दोष कसे येतात याचा विचार आपण काल केला. म्हणून आत्म्याची निवृत्ती होते असं म्हणता येणार नाही. बरं, शेवटी त्याला असं विचारावं, आत्म्याची निवृत्ती होते असं म्हणत असेल, आत्मनिवृत्तीचा तुला अनुभव आहे का? आहे म्हणेल तर स्वतःचा शीर्षेत स्वतःच्या उघड्या डोळ्याने पाहणं जसं गोष्ट हास्यास्पद आहे तसा प्रकार होईल. आत्म्याची निवृत्तीचा अनुभव आहे असं म्हणेल तर, आणि आत्म्याची निवृत्तीचा अनुभव नाही पण आत्म्याची निवृत्ती होती असं म्हणा, याचाच अर्थ आत्म्याची निवृत्ती होत नाही. जसं वंद्यापुत्राची अनुभूती कोणाला का नाही? वंद्यापुत्रच नाही. तसा आत्मनिवृत्तीचा अनुभव का नाही? तर आत्मनिवृत्ती होत नाही असा त्याचा अर्थ झाला. म्हणून आत्मा त्रैकाल बाधित सत आहे असा विचार इथपर्यंत आपण केलेला आहे. तो जसा आत्मा सद्रूप आहे तसाच आत्मा चिद्रूप कसा आहे ही गोष्ट 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगतायत. तर त्याचा आशय पहिला आपण थोडक्यात बघू आणि मग नंतर आपण पंक्ती वाचू. तर आत्मा सद्रूप आहे, सद्रूप शब्द आपलं चिद्रूप आहे. चिद्रूप शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाश. पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. जो अवेद्य आहे म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही पण अपरोक्ष रूप आहे. अवेद्य म्हणाचा अर्थ असा आहे घटपटाधिकासारखाचं त्याचं ज्ञान होत नाही, आणि अपरोक्ष म्हणजे तो त्याचं थोडक्यात एका वाक्यात बोलायचं जातं, विषयगत प्रत्यक्ष होत नाही, ज्ञानगत प्रत्यक्ष ज्याचं होतं त्याला स्वयंप्रकाश असं म्हणायचं. तो अन्यान भासिती स्वेन भासिती साधन विना सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची आवश्यकता नाही, म्हणून तो कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश असणं म्हणजेच त्याला म्हणतात चित. चित म्हणजे प्रकाशरूप. आत्म्याचं प्रकाश हे स्वरूप आहे, तो स्वयंप्रकाश आहे. पण मग नाही एक म्हणायला लागले त्याला जर प्रकाशरूप न मानता अप्रकाशरूप मानलं तर, म्हणजे अप्रकाशरूप मानलं तर मग म्हणजे अप्रकाशरूप घट आहे. घट अप्रकाशरूप असल्यामुळे घट कसा आहे? जड आहे. तसा आत्मा जर अप्रकाशरूप मानला तर आत्मा सुद्धा कसा ठरेल? जड ठरेल. म्हणले पण नाही, अप्रकाशरूप त्याला माना पण त्याचं प्रकाशन होतं असं माना. म्हणजे ठीक आहे, अप्रकाशरूप तो मानला, त्याचं प्रकाशन होतं मानलं तर कोणाकडनं होतं? म्हणजे त्याचं प्रकाशन अंतकरण किंवा इंद्रियाकडनं होतं असं माना. म्हणजे अंतकरण किंवा इंद्रियाकडनं जसं घटपटादी पदार्थाचं प्रकाशन होतं तसं आत्म्याचंही प्रकाशन होतं असं माना. म्हणजे असं मानू आम्ही, पण मग असं जर मानलं तर अडचण काय येते? म्हणले ज्या अंतकरण किंवा इंद्रियाकडनं आत्म्याचं प्रकाशन होतं असं जर म्हणत असेल तर ती अंतकरण आणि इंद्रिय कशी आहेत? परिच्छिन्न आहे. अंतकरण इंद्रिय कशी आहे? परिच्छिन्न आहे. आणि परिच्छिन्न म्हणजे काय? ज्याचा स्वगत सजयते विजाते भेदाने जी वस्तू सहित असते त्याला परिच्छिन्न म्हणतात, आणि 3 भेदाने रहित असते त्याला व्यापक म्हणतात. मग अंतकरण आणि इंद्रिय कुठल्या तरी देशात आहे, कुठल्या तरी कालात आहे, कुठल्या तरी वस्तूत आहे, सर्वत्र ती नाही, म्हणजे ती परिच्छिन्न आहे. आणि असं आहे का जी वस्तू परिच्छिन्न असते ना ती जड असते. नियमच आहे, जी वस्तू परिच्छिन्न असते ती कशी असते? कार्य असते. कार्य असते ती जड असते. म्हणजे अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय काय होईल? परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न आहे म्हणून ती कार्य आहे, कार्य आहे म्हणून ती जड आहे. मग जड त्यालाच म्हणतात जे स्वतःचं प्रकाशन करत नाही, इतराचं प्रकाशन करत नाही. म्हणून अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय जर परिच्छिन्न आहे म्हणून कार्य आहे म्हणून ती जर जड आहे तर ती आत्म्याचं प्रकाशन करेल का? नाही. याचा अर्थ आत्मा प्रकाशरूप मानला पाहिजे का अप्रकाशरूप मानला पाहिजे? प्रकाशरूपच मानला पाहिजे, अप्रकाशरूप मानून चालणार नाही. मग ठीक आहे, आत्मा जर प्रकाशरूप आहे तर मग तो कसा मानला पाहिजे? प्रकाशरूप म्हणजे परप्रकाशित का स्वयंप्रकाशित? तर स्वयंप्रकाशरूप तो मानला पाहिजे. याचाच अर्थ तो आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि तो प्रकाशक आहे. प्रकाश्य असून म्हणजे तो प्रकाशक आहे. स्वतःच त्याचं प्रकाशन करण्याकरता आणण्याची आवश्यकता नाही, इतराचंही तो प्रकाशन करतो असा स्वयंप्रकाश आत्मा मानला पाहिजे. पण मग नाही पुन्हा म्हणायला लागले अहो पण आमच्या मतामध्ये आत्मा जड आहे. आणि मग जड जर असेल तर त्याला आत्मा अनात्म्याचं ज्ञान कसं होतं? तर मग त्यांनी उत्तर काय दिलं होतं? प्राच्य आणि नव्य नायकामध्ये थोडासा मतभेद आहे. प्राच्य म्हणतात आदृष्टसहित आत्ममनाच्या संयोगापासून ज्ञान गुण उत्पन्न होतो, तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. आणि नव्य म्हणतात
तो संयुक्त मनाचा आत्म्याशी संयोग झाला की ज्ञानगुण उत्पन्न होतो आहे ना, आणि मग आत्मा अनात्म्याचं तो प्रकाशन करतो आणि स्वरूपाने आत्मा जड आहे अशी त्यांची संगती आहे. पण मग त्यांना असं विचारावं, तुम्ही आत्म्याचा स्वरूपाने जड मानता, ज्ञान हा त्याचा गुण मानता, आणि मग तो अदृष्टसहित मनाच्या संयोगापासून किंवा त्वकसहित मनाच्या संयोगापासून तो ज्ञानगुण उत्पन्न होतो असं जर तुमचं म्हणणं असेल तर आमचं तुम्हाला विचार नाही, तो ज्ञानगुण हा नित्य का अनित्य? आता तो नित्य म्हटलं तरी अडचण येते आणि अनित्य म्हटलं तरी अडचण येते. म्हणजे कसं म्हणले, ज्ञानगुण जर नित्य आहे असं म्हटलं तर ज्ञानगुण जर नित्य असेल तर ते तर आत्म्याचं स्वरूपच ठरेल. ज्ञानगुण जर नित्य आहे तर ते आत्म्याचं काय होईल? स्वरूपच होईल. म्हणजे आत्म्याचं मग ते गुण ठरणार नाही. आणि म्हणले बा जर अनित्य आहे तर अनित्य जी वस्तू असते ना तर ती आगमापायी असते. म्हणजे ज्ञान जर गुण मानला तर एक तर तो आगमापायी होईल, अनित्य असेल तर ते अनित्य जड कार्यरूप असल्यामुळे तो प्रकाशन करण्याला समर्थ नाही. आणि ज्ञान हा गुण जर मानला तर गुण हा आगमापायी असतो. जसं वस्त्राच्या ठिकाणी नीलपितादी गुण आहे, पण ही वस्त्र पूर्वी कशी होती? याच्यापेक्षा जास्त चांगल्या वर्णाची होती. हळूहळू तो धुतल्याच्या नंतर वर्ण काय होतं, तो गुण कमी कमी होत जातो. म्हणजे गुण हा जाणारा येणार आहे, आगमापायी आहे. मग ज्ञान हा गुण जर आत्म्याचा मानला तर तो काय होईल? आगमापायी होईल. आणि एकदा जर आगमापायी झालं तर जी वस्तू आगमापायी असते ती उत्पत्ती विनाशवान असते. म्हणजे ज्ञान गुण कसं होईल? उत्पत्ती विनाशवान. आणि जी वस्तू उत्पत्ती विनाशवान असते ती जड असते. घटपदार्थ पदार्थ उत्पत्ती विनाशवान आहे, ती जड आहे. मग ज्ञान हा गुण काय ठरले? जड होईल. मग जड असल्यामुळे तो काय आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करणार नाही. म्हणून एक तर तुम्हाला ज्ञान गुण असेल तर नित्य मानत असेल तर स्वरूप सिद्ध होईल, आणि अनित्य मानत असेल तर जड होईल. आणि जड असल्यामुळे तो काय आत्म्याचं प्रकाशन करणार नाही असं त्यांना विचारलं. मग पुन्हा ते म्हणतात, अहो असं करा ना, ज्ञान हा गुणच आहे, तो अनित्य, म्हणजे ज्ञान हा गुण आहे तो अनित्य आहे, पण तो उत्पन्न होतो कोणापासून? अंतकरण आणि ज्ञानेंद्रियापासून. म्हणजे तो आदृष्टासहित आत्मामनाच्या संयोगापासून उत्पन्न होतो असं नाही. तो संयुक्त मनाचा आत्मसंयोग झाला तर उत्पन्न होतो असं नाही. तर तो अंतकरण आणि ज्ञानेंद्रियापासून उत्पन्न होतो असं म्हणा. म्हणजे अंतकरण ज्ञानेंद्रिय झाली जनक, ज्ञानगुण झाला जन्य, त्याच्यापासून तो उत्पन्न होतो. तो काय करतो? आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. त्याला म्हटले असं मानू आले. आता व्यवहारात पाहिलं तर घटपटादी पदार्थाचं प्रकाशन काय होतं? बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती, अंतकरणवृत्ती बाहेर निघते, नेत्रियेंद्रियाद्वारा ते घटापर्यंत जाते, मग त्या पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे अंतकरण वृत्ती लागते, अंतकरण आणि इंद्रिय याच्याद्वारा बाह्य पदार्थाचं प्रकाशन होतं. म्हणजे ज्ञान कशापासून उत्पन्न झालं? अंतकरण आणि इंद्रियापासून. आणि मग त्या आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो असं म्हणा. असं कोणाचं मत झालं नाही एकाचं किंवा एखाद्या अन्याचं. पण म्हटले असं मानलं जर असतं तर मग ज्या ज्या वेळेला अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय त्याच वेळेला ज्ञान झालं पाहिजे. अंतकरण ज्ञानेंद्रिय नाही त्यावेळेला ज्ञान होऊ नये, आहे ना. पण होतं की नाही? सुषुप्तीमध्ये आपल्या जागृती, स्वप्नामध्ये कल्पित, आणि जागृतीमध्ये ईश्वर प्रदत्त अंतकरण ज्ञानेंद्रिय आहे. पण सुषुप्तीमध्ये ही तर कारणात लीन झालेली आहे. मग ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण नाही, आणि तिथे ज्ञान होतं की नाही? होतं. तो म्हटलं कुठे ज्ञान होतं? निद्रिचाची शेजी साप्त ईश्वरवशी. अरे यांचं ज्ञान होत नाही, पण सुषुप्तीतलं आणखी ज्ञान होतं ना कोणाचं? सुषुप्तीकालीन सुखाचं आणि अज्ञानाचं. कशावरून? उठल्याच्या नंतर अनुवाद करतो, सुखमाम स्वप्न नवई किंचित आविदिशम. मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळालं नाही. मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. हे कळालं की नाही? आणि हे कळालं याचा अर्थ काय झालं? सुषुप्तीकालीन त्या अज्ञानाचं आणि सुखाचं काय झालं? ज्ञान झालं. मग ते ज्ञान कोणा वाचून झालं? अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय वाचून, इंद्रिय वाचून झालं. मग अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय यांच्याद्वारा ज्ञान गुण उत्पन्न होतं असं म्हणता येईल का? कारण असं जर असेल तर मग सुषुप्ती ते नाही, ज्ञान व्हायला नको. पण होतं. बरं तुम्ही म्हणाल तिथे कुठं झालं? तिथे नाही झालं, पण मग जागृतीत तो बोलला. म्हणजे जागृतीत बोलला म्हणले, पण मग तो ती स्मृती आहे, ज्ञान कुठे आहे? पण या स्मृती सहा अनुभव पूर्वी का स्मृती अनुभव वाचून होत नाही. ज्या अर्थी सुषुप्तीमध्ये अनुभव घेतला त्याच अर्थी त्याचा अनुवाद जागृतीत केला. मग तुम्हाला अनुभव घेतला एकाने अनुवाद केला एकाने, हे नाही. बसून बोलू लागलं म्हणजे प्रवचन करणं, उभ्यानं बोलू लागलं म्हणजे कीर्तन करते. काय दोन झाले का? व्यक्ती एकच आहे. मग दोन नावं का आले? त्याचे अभिनय बोलण्याचा वेगळा बदलला म्हणून. तसं या ठिकाणी सुषुप्ती अवस्था आणि स्थूल शरीर, सुषुप्ती अवस्था कारण शरीराची उपाधी लागली, प्राज्ञ म्हटले. जागृती अवस्था स्थूल शरीराची उपाधी लागली, त्याला विश्व म्हटले. आणि स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीराची उपाधी लागली, तेच म्हणतात. पण तो जीवात्मा तर एकच आहे ना. त्याच्यामुळे सुषुप्तीत त्याने अनुभव घेतला, जागृतीत अनुवाद केला, त्या अर्थी तिथेही त्याला त्याचं ज्ञान आहे असंच मानलं पाहिजे, असं उत्तर दिलं. आणि मग याचाच अर्थ काय झाला? याचा अर्थ एवढंच झाला का ज्ञान ह्या आत्म्याचा गुण नाही मानता येणार, स्वरूप मानावं लागेल. आणि ज्याच्यात स्वरूप असतं ना ते त्याला सोडून राहत नसतं, ते त्याच्यासोबत अखंड राहत असतं, त्याला तर स्वरूप म्हणतात. जसं की उष्णता अग्नीचं काय स्वरूप आहे, म्हणून उष्णता सोडून अग्नी कधी राहतो? कधीच नाही. गोडी हे साखरेचं स्वरूप आहे, गोडीला सोडून साखर कधी राहते? कधीच नाही. तिखटपणा मिरची स्वरूप आहे, तिखटपणाला सोडून मिरची कधी राहते? कधीच नाही. तसं ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे, ते आत्म्याला सोडून कधी राहील?
कधीच राहणार नाही. म्हणून त्याला आगमापायी मानता येईल का? नाही. आणि आगमापायी न मानता आल्यामुळे ज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप मानलं पाहिजे का गुण मानलं पाहिजे? एकंदरीत विचारावरनं स्वरूप मानलं पाहिजे, गुण मानता कामा नाही. आता ते ज्ञानाचा मग तुम्ही म्हणाल ज्ञान जर आत्म्याचं स्वरूप आहे आणि ते कधी जात येत नाही, आता घटाचं ज्ञान झालं आहे ना. ज्यावेळेला इकडे बघितलं तर घटाचं ज्ञान गेलं, आता इकडे पाहिलं तर एखाद्या पटाचं ज्ञान आहे, आणखी कशाचं ज्ञान आहे? मग ज्ञान येतं. ज्ञान तर उत्पत्ती विनाश रहित आहे म्हणता तुम्ही, आणि हे तर उत्पत्ती विनाश होतो असा पूर्वपक्ष बोलतो. तर त्याला म्हणते उत्पत्ती विनाश त्या ज्ञानाचा होतो का वृत्तीचा होतो? वृत्तीचा होतो. वृत्ती एका विषयाकार असली त्यावेळेला त्याचं ज्ञान आहे, अन्य विषयाकार झाली ते ज्ञान राहणार नाही. मग तो उत्पत्तीनाश वृत्तीचा आहे, तो आरोपित कोणावर करायला लागला? स्वरूभूत ज्ञानावर करायला लागला. तर स्वरूभूत ज्ञानावर वृत्तीचा उत्पत्ती विनाश आरोपित करता कामा नाही. याच्यामुळे ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे, तो आत्मा स्वयंप्रकाश नित्य ज्ञानरूप आहे असाच अंगीकार केला पाहिजे. आता ते ज्ञानाचा व्यवहार कसा घडतो याच्या बाबतीत दोन वाद येतात. एक औषधवाद आहे आणि दुसरा आभासवाद आहे. आपण नेहमीच विचार करतो व्यापक असणाऱ्या चैतन्याला अंतःकरणाने अवच्छिन्न केलं, त्या अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं, हे झाले औषधवादी. आणि केवळ अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य एक शब्द मध्ये टाकायचा, साभास अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं, हे झाले आभासवादी. एवढंच त्यांच्यात फरक आहे. मग ज्ञानाचा व्यवहार घडत असताना केवळ चैतन्याकडनं ज्ञानाचा व्यवहार घडतो का त्याला मध्ये वृत्ती घ्यावी लागते? वृत्ती वाचून व्यवहार घडत नाही. जसं इलेक्ट्रिक पॉवरच हवा देते पण फॅन उपकरण जोडल्याशिवाय नाही, इलेक्ट्रिक पॉवर आवाज देते पण हे माईक उपकरण जोडल्याशिवाय नाही, तसा अंतःकरण वृत्तीच सगळा व्यवहार करते, पण आपलं हे साक्षीच व्यवहार करतो पण वृत्ती वाचून नाही. मग औषधवाद आणि आभासवाद यांच्यामध्ये थोडासा फरक, त्यात तोही फरक प्रक्रियेत आहे, सिद्धांतात नाही. पालखी ज्ञानोबा आहे तुकोबरायचे दोन्ही रस्ते वेगवेगळे आहे पण पंढरपूर गंतव्यस्थान एक आहे. तसा आत्मा स्वयंप्रकाश हे आहे, हे औषधवाद आभासवाद दोघांचा सिद्धांत एक आहे, सिद्धांतात मतभेद नाही, प्रक्रियेत थोडासा मतभेद आहे. एक आभास मानतात म्हणून आभास असेच वृत्ती प्रकाशन करते म्हणतात आणि साभास वृत्ती, आणि एक आभास मानत नाही. मग ते आता त्याच्यात थोडेसे शब्द बघा त्यांचे, ते आत्मज्ञानाला सहाय्य घेतलेली वृत्ती बघा हे म्हणजे पुढे येणारच आहे पंक्ती, आत्मज्ञानाचं सहाय्य घेतलेली वृत्ती व्यवहाराला हेतू आहे. आत्मज्ञानाचं सहाय्य घेतलेली वृत्ती व्यवहाराला हेतू आहे. त्या आत्मज्ञानाचं सहाय्य घेतलेल्या वृत्तीद्वारा व्यवहार घडतो घटपटादी पदार्थाच्या प्रकाशनाचा, असं एक वाक्य. किंवा वृत्तीवर आरूढ झालेलं ज्ञान हे व्यवहाराला कारण आहे, अशी दोन्ही वाक्य कोणाची झालीत? औषधवादाचे. म्हणजे आत्मज्ञानाचं सहाय्य घेतलेलं वृत्तीद्वारा व्यवहार घडतो असं म्हणा, म्हणजे इथं वृत्तीला कार्य तो दिलं आणि सहाय्य कोणाचं घेतलं? ज्ञानाचं. मग दुसरे काय म्हणतात? नाही, वृत्ती आरूढ असणारं चैतन्य हे ज्ञानाचा व्यवहार करतं, म्हणजे तिथे ज्ञानाचा कारण तो दिलं पण वृत्तीचं सहाय्य आहे. म्हणजे वृत्तीला वृत्तीला चैतन्याचे किंवा चैतन्याला वृत्तीचं सहाय्य घेतल्याशिवाय व्यवहार घडत नाही. हे कोणाचं मान्यता झाली? औषधवादाची. आभासवादी थोडंसं वेगळं करतात. आभासवादाचं म्हणणं आहे साभास अंतःकरण वृत्तीद्वारा व्यवहार घडतो, ते आभाषिकमध्ये टाकला फक्त त्याच्यातच, साभास अंतःकरण वृत्तीद्वारा ज्ञानाचा व्यवहार घडतो असं ते म्हणतील. किंवा आत्मज्ञान वृत्तीच्या द्वारा आहे ना, साभास छेदाभास वृत्तीच्या द्वारा व्यवहाराला हेतू आहे, किंवा छेदाभास सहाय्य घेतलेली वृत्ती व्यवहाराला हेतू आहे असं म्हणतात ते आभासवादी. एवढंच काय फरक आहे. पण वृत्तीचं सहाय्य घेतल्याशिवाय चैतन्य व्यवहार करू शकत नाही, किंवा चैतन्य सहाय्य घेतल्याशिवाय वृत्ती व्यवहार करू शकत नाही औषधवादात. साभास आभासाचा सहाय्य घेतल्याशिवाय वृत्ती व्यवहार करू शकत नाही, किंवा वृत्तीचा सहाय्य घेतल्याशिवाय आभास व्यवहार करू शकत नाही आभासवादात. एवढंच त्यांच्यातलं काय करा, फरक करा. असे औषधवादी आभासवादात मत झालं, पण दोन्ही मतामध्ये आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे, ज्ञान हा त्याचा गुण नसून स्वरूपच आहे असं यांची मान्यता आहे. असा एकंदर घोषवारा त्यांचं एक मतांतर काय आहे? आत्म्याचं चिद्रूपत्व सिद्ध करताना त्याचा आपण भाव पाहिला. आता आपण पंक्ती वाचू आणि त्याचा थोडासा वाटलं काही तर बोलूया, काही वाटलं तर आपण मात्र बोला. तरंग 6 परिच्छेद 36 क्रमांकाचा आत्मा चित स्वरूप आहे. काय बोलतात बघा. तसाच आत्मा चित स्वरूप आहे. जसा कसा होता तो सद्रूप होता, जसा आहे ना मागे सद्रूप झाला, तसाच तो काय आहे? चिद्रूप आहे. आता चिद्रूप कसा आहे? तसाच आत्मा चित स्वरूप आहे. आत्मा चित स्वरूप आहे. लगेच पंक्ती बघायला सुरुवात करायची. आत्मा चित स्वरूप आहे. तरंग 6 परिच्छेद 36 क्रमांकाचा. तसाच आत्मा चित स्वरूप आहे. तसाच म्हणजे कसा? जसा सत्स्वरूप आहे तसाच तो चित स्वरूप आहे. सद्रूप काय? त्रिकाला अबाधित आहे म्हणून, आणि चिद्रूप काय? तर स्वयंप्रकाश आहे म्हणून. पण कशी त्याची सिद्धी करतात बघा. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित असे म्हणतात. आता चित म्हणजे काय? जे प्रकाशरूप ज्ञान आहे त्यालाच काय म्हणायचं? चित असं म्हणायचं. चित म्हणजे प्रकाशरूप. प्रकाशरूप जे ज्ञान त्याला चित म्हणतात. नैयिक मताप्रमाणे आत्मा
अप्रकाशरूप म्हणावा. म्हणजे नैयिक मताप्रमाणे आम्ही वेदांती आत्मा अप्रकाशरूप मानतच नाही, म्हणजे जडरूप मानतच नाही, पण म्हणावा तर अडचण काय येते ते अभिप्रेत्य परिहारणी बोलतात. नैयिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे कसा होईल? जड होईल. घट अप्रकाशरूप आहे, तो जसा जड आहे. आत्मा जर अप्रकाशरूप मानला तर ते सुद्धा कसा होईल? जड होईल. आत्मा जड असून अंतकरण किंवा इंद्रिय त्याचे प्रकाशन करतात असे म्हणावे. पण एखादा काय म्हणलं, नाही आत्मा जड आहे, पण त्याचं प्रकाशन कोण करतात? अंतकरण किंवा इंद्रिय ते जड असणाऱ्या आत्म्याचं काय करतात? प्रकाशन करतात. आता आपण पाहिलं असे म्हणावे असं म्हणता येत नाही. असं म्हणावं तर अडचण काय? अंतकरण आणि इंद्रिय ही कशी आहे? परिच्छिन्न आहे म्हणून कार्य आहे. ते परिच्छिन्न आहे म्हणून कार्य आहे, कार्य आहे म्हणून जड आहे, आणि जड असल्यामुळे ती काही प्रकाशन करायला समर्थ नाही. कोणाचं? आत्म्याचं. मग आता परिच्छिन्न म्हणजे काय? ज्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिच्छिन्न म्हणतात. देशाने कालाने किंवा वस्तूने ज्याचा अंत होतो त्याला काय म्हणतात? परिच्छिन्न. आणि अंतकरण आणि इंद्रिय यांचा देशाने अंत आहे, कारण ते एका देशात आहे दुसऱ्या देशात नाही. कालाने आहे, एका कालात आहे दुसऱ्या कालात नाही, आणि वस्तूने तर आहेच आहे म्हणून ती परिच्छिन्न आहे. आणि जे परिच्छिन्न असतं ते कार्य असते, आणि जे कार्य असते ते जड असते. ठीक ना? जड असते. म्हणजे थोडक्यात काय? अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय यांच्याद्वारा आत्म्याचं प्रकाशन होतं असं का म्हणता येत नाही ही गोष्ट सांगतात. कारण अंतकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न नाही, परिच्छिन्न असल्यामुळे ती जड कार्य आहे, कार्य असल्यामुळे ती जड आहे, आणि जड असल्यामुळे ती काय आत्म्याचं प्रकाशन करणार नाही. या नियमाने अंतकरण आणि इंद्रिय ही जड आहेत म्हणून त्यांच्याकडून कोणाचेच प्रकाशन घडणार नाही. अरे स्वतःचं ते प्रकाशन करत नाही तर आत्मा दूरच राहिला आहे ना. आपण म्हणतो तो स्वतःच्या पोटाला खायला मोहताज आहे, तर तुम्हाला काय अन्नदान घालेल? तशा पद्धतीने अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय जर स्वतःला जाणायला असमर्थ आहे तर ती आत्म्याचं प्रकाशन करतील का? उत्तर आहे नाही. याकरिता स्वप्रकाशरूप आत्माच सर्वाचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. मग याकरता काय म्हटलं पाहिजे? स्वयंप्रकाश असणारा आत्माच हा सर्वाचा प्रकाशक आहे. आत्म्याचाही प्रकाशक आहे आणि अनात्म्याचाही प्रकाशक आहे. जसा सूर्याचा प्रकाश, सूर्याला पाहण्याकरता आपल्याला एकच बॅटरी लागते की नाही? नाही, एकही लागत नाही आहे ना. म्हणजे सूर्य कोणाच्या प्रकाशाने दिसतो? त्याच्याच प्रकाशाने दिसतो. आणि त्याला म्हणजे आता तुम्ही म्हणाल सिद्धांतात यदादिती गतम तेज म्हटलेलं आहे, तो भाग थोडासा बाजूला ठेवा. सूर्याच्या पाहण्याकरता सूर्य स्वतः सूर्याचं प्रकाशन, सूर्याच्या प्रकाशाने सूर्य आपल्याला दिसतो, आणि सगळं जगही कोणाच्या प्रकाशाने दिसतं? त्याच्याच प्रकाशाने दिसतं. तसा आत्मा त्याच्याच प्रकाशाने तो स्वतःही ज्ञात होतो, आणि सगळ्या घटपटातील सगळ्या अनात्म पदार्थाचे प्रकाशन तोच करतो. म्हणून तर त्याला काय म्हणतात? स्वयंप्रकाश. आत्म्याला काय म्हणतात? स्वयंप्रकाश. बोलायचं थोडं. याकरता स्वप्रकाशरूप आत्माच सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. आणि जर असे म्हणेल की आत्मा तर जड आहे, हो आत्मा कसा आहे? जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञानगुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो. आत्मस्वरूपाने जड आहे, पण आत्म्याच्या ठिकाणी असणारा ज्ञानगुण हा आत्म्याचंही प्रकाशन करतो आणि अनात्म्याचंही प्रकाशन करतो. कसे कसे पर्याय घेतात बघा. म्हणजे आत्मा स्वयंप्रकाश, एखादा काय म्हणेल अंतकरण आणि इंद्रिय ही आत्म्याचं प्रकाशन करतात, तर ती का करू शकत नाही? आता आपल्याला कळालं ती जड आहे म्हणून. आता दुसरं काय म्हणेल? नाही, आत्मस्वरूपाने जड आहे, त्याच ठिकाणचा ज्ञानगुण आहे, तो ज्ञानगुण आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. आता अंतकरण इंद्रिय आत्मा आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही हे कळालं. तसं आत्म्याच्या ठिकाणचं असणार ज्ञानगुण देखील आत्मा आणि अनात्म्याचं प्रकाशन कसा करू शकत नाही ते आता सांगतात. 3च पायऱ्या आहे फक्त. म्हणजे आत्म्याचं प्रकाशन अंतकरण आणि इंद्रिय का करू शकत नाही याचा विचार आता झाला, म्हणून आत्म्याला स्वयंप्रकाश मानला पाहिजे. दुसरा म्हणेल नाही, ज्ञानगुण आहे आत्म्याच्या ठिकाणी, तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो म्हणून आत्म्याला स्वयंप्रकाश माना. तर हे कसं म्हणता येत नाही ते आता सांगतात. आत्मा तर जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञानगुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो, तर त्याच असं विचारावे. म्हणजे असं म्हणणारा कोण नाही एक, मग असं म्हणणारा नाही ऐकायला असं विचारावं. कारण ज्ञान हा गुण म्हणले त्याने पराचन एक म्हणतात अदृष्ट सहित आत्ममनाच्या संयोगापासून ज्ञानगुण उत्पन्न होतो, तर नाही एक म्हणतात तोक संयुक्त मनाचा आत्म्याशी संयोग झाला का ज्ञानगुण उत्पन्न होतो. मग असं म्हणणाऱ्या या प्राचीन नवी आणि नववी दोन्ही नाही एकाला विचारावं, ज्ञानगुण जर आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो तर तो ज्ञानगुण नित्य का अनित्य? नित्य म्हणलं तरी तो प्रकाशन करू शकणार, म्हणजे नित्य म्हणलं तर त्याला गुण म्हणता येणार नाही, स्वरूप म्हणावं लागेल, आणि अनित्य म्हणलं तर तो जड ठरेल, तो काही प्रकाशन करू शकणार नाही असं आता बोलतात. बघा, काही नाही कळालं तर पुन्हा एकदा सांगा, असं मोकळ्या मनाने बोला. जरी आपल्याला वेगात पुढे जाणं आहे पण कळून जाणं आहे, न कळता जाणं नाही. आत्मा तर जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञानगुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो, तर त्यास असे विचारावे. त्यांना एकाला असं म्हणणाऱ्याला असं विचारावं, तो ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे? नित्य आहे असे म्हणशील तर ते ज्ञानगुण आत्म्याचं काय सिद्ध होईल? स्वरूप सिद्ध होईल. काय सिद्ध होणार नाही? गुण सिद्ध होणार नाही.
कारण कारण का स्वरूप का सिद्ध होईल? अहो म्हटले आत्म्याहून भिन्न ते सर्वच काय असते? अनित्य असते. मग ज्ञानगुण जर आत्म्याहून भिन्न असेल तर तो काय ठरेल? अनित्य ठरेल, आहे ना. म्हणून नित्य म्हणलं तर स्वरूप सिद्ध होईल. कारण नित्य फक्त कोण आहे? आत्मच नित्य आहे. आत्मा अतिरिक्त सर्व अनित्यच आहे. म्हणून नित्य मनुष्य म्हणत असेल तर ते स्वरूप सिद्ध होईल. कारण आत्म्या अतिरिक्त सर्वच अनित्य आहे आणि ते अनित्य असल्यामुळे ते जड आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणीचा ज्ञानगुण नित्य आहे असं म्हणत असेल तर त्याला स्वरूपच मानावं लागेल, गुण म्हणता येणार नाही. आणि गुण म्हणत असेल तर तो प्रकाशन करणार नाही, कारण जड ठरेल. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर अनित्य होईल. आणि याकरता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न मानता येणार नाही. नित्य म्हणत असेल तर भिन्न म्हणू नको, आणि भिन्न म्हणत असेल तर नित्य म्हणू नको. तो व्याघात दोष होतो. मग नित्य म्हणत असेल तर काय मानावं लागेल? स्वरूप मानावं लागेल. आणि जर तो ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ते ज्ञान कसं ठरेल? जड ठरेल. कारण घट अनित्य आहे, जड आहे. तसं ज्ञानगुण अनित्य आहे, तोही जड आहे. आणि जड असल्यामुळे तो प्रकाशन करणार नाही. कोणाचं? आत्मा आणि अनात्म्याचं. कारण जे अनित्य असते ते जड असते. म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येणार, असे म्हणता येत नाही. अनित्य आहे असंही म्हणता येत नाही. अनित्य अंगीकार केला रे केला तर ते ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी कदाचित असेल आणि कदाचित नसेल. म्हणजे कधी राहील, कधी राहणार नाही. कारण गुण असला की तो आगमापाय असतो. म्हणजे आगम म्हणजे येणारा, अपाय म्हणजे जाणारा असतो. म्हणून तो भिन्न मानावा लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर भिन्न होणार नाही. आत्म्याच्या ठिकाणी जर नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर तो ज्ञान गुण आत्म्याहून भिन्न मानता येणार नाही. कारण बघा, जो गुण असतो ना तो गुणीच्या ठिकाणी कधी असतो आणि कधी नसतो. जसं गायन हा गुण आहे. गुणेच्या ठिकाणी घसा का बसला का तो नाही, आणि घसा ज्या वेळेला उकलला त्यावेळेला तो आहे. म्हणजे गुण आगमापायी झाला की नाही. वस्त्राचा असणारा नीलपितादी गुण आहे. दूध धुतला की जातो आणि इतर वेळेला तो राहतो. म्हणजे गुण असला की तो जाणारा येणारा असतो. मग ज्ञान गुण जर मानला तर त्याला काय मानावं लागेल? अनित्य. कारण तो आगमापायी आहे आणि अनित्य म्हणजे जड. म्हणून तो आत्म्याचं प्रकाशन करणार नाही. म्हणजे ज्ञानगुण आत्म्याचं प्रकाशन करतो असं म्हणत असेल तर त्याला लगेच विचारायचं, हा ज्ञानगुण नित्य का अनित्य? नित्य म्हणलं तर स्वरूपच, मग गुण म्हणता येणार नाही. आणि अनित्य म्हणलं तर जड. म्हणून काय म्हणून आत्माला स्वयंप्रकाश म्हण, गुण म्हणू नकोस, असं एवढं सांगायचं, बाकी काय नाही. उदाहरण देतात, जसं वस्त्राचा नीलपितादी गुण कधी राहतो कधी राहत नाही. जो गुण असतो तो आगमापायी असतो, म्हणजे तो जाणारा येणारा असतो. आणि ज्ञान तर कसं आहे? नित्य आहे. म्हणून काय नाही? आगमापायी नाही. ज्ञान हे आत्म्याचे काय आहे? स्वरूप आहे. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल. बरं, जर ते ज्ञान अनित्य मानलं तर ते कोणापासून उत्पन्न होतं असं म्हणावं लागेल? अंतकरण किंवा इंद्रियापासून. म्हणजे अंतकरण इंद्रिय झाले जन्य आणि ज्ञान झालं जनक. त्यांच्यामध्ये जन्य जनक भाव संबंध मानावा लागेल. मग अंतकरण आणि इंद्रिय जर अनित्य तर त्यांच्यापासून उत्पन्न झालेलं ज्ञान हे अनित्यच. आणि अंतकरण इंद्रिय जड तर ते ज्ञान हे जड. मग ते जडापासून निर्माण झालेलं जड ते कसं प्रकाशन करेल? प्रकाशन करणार नाही. बघा, जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल. पण तसे तर संभवत नाही. म्हणजे कारण सुषुप्तीमध्ये, म्हणजे हा बघा, ज्ञान अंतकरण किंवा इंद्रियापासून उत्पन्न होतं ते आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतं असं म्हणता येणार नाही. कारण मग ते असं मानलं तर काय व्हायला पाहिजे? अंतकरण इंद्रिय आहे तरच ज्ञान, अंतकरण इंद्रिय नाही तर ज्ञान नाही असं व्हायला पाहिजे. पण सुषुप्तीमध्ये अंतकरण इंद्रिय नाही तरी ज्ञान आहे. याचा अर्थ ते ज्ञान जन्य नाही. कोणापासून? अंतकरण किंवा इंद्रियापासून ते जन्य नाही असं मानावं लागेल. बघा, कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते. ते कसे होईल? सुखाचं ज्ञान व्हावं का सुषुप्तीत? होऊ नये. पण होतं की नाही? झोपेतून उठल्याच्या नंतर मनुष्य होतो, मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही, हे कळालं की नाही? म्हणजे अज्ञानाचं, सुषुप्तीकालीन अज्ञानाचं सुखाचं काय झालं? ज्ञान झालं. मग आपण बोललो त्यावेळेला कुठे झालं? अरे त्यावेळेलाच झालं. इकडे त्याचा अनुवाद केला. कारण या स्मृती सासा अनुभव पूर्विका. स्मृती कशाची होते? ज्याचा कधीतरी केव्हा तरी कुठेतरी कशा तरी अनुभव घेतला त्याची स्मृती होते. ज्या अर्थी जागृतीत सुषुप्तीकालीन अज्ञानाची सुखाची स्मृती होते त्या अर्थी अनुभव घेतला. आणि अनुभव म्हणजे ज्ञान. अनुभव म्हणजे ज्ञान. त्या सुखाचं आणि अज्ञानाचं काय झालं? ज्ञान. आणि ते ज्ञान जर अंतकरण आणि इंद्रियाच्या द्वारा होतं म्हटलं तर तिथं अंतकरण इंद्रिय नाही ना, ते कारणात लीन झाले. मग सुषुप्तीकालीन अज्ञानाचं सुखाचं ज्ञान होऊ नये होतं त्या अर्थी अंतकरणापासून आणि इंद्रियापासून ज्ञान जन्माला येतं असं म्हणता येत नाही. ठीक ना? बघा, सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलं होतो. ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल? आणि होते त्या अर्थी तिथे ज्ञान मानलं पाहिजे.
पूर्वी ज्याचे ज्ञान असते त्याची स्मृती होते, ज्याचे ज्ञान नसते त्याची स्मृती होत नाही. असा काय नियमच आहे. या स्मृतीचा असा अनुभव पूर्विका. सुषुप्तीच्या सुखाची स्मृती जागृतीत होते. सुषुप्तीच्या सुखाची स्मृती कुठे होते? आपल्याला जागृतीत होते. म्हणून सुषुप्तीत सुखाचे ज्ञान हे अवश्य मानले पाहिजे. परंतु त्या ज्ञानाचे जनक कोण आहे हो? इंद्रिय किंवा अंतकरण असे म्हणता येईल का? नाही, सुषुप्तीत ती नाहीत ना. मग ती नाही तर त्यांच्यापासून ते ज्ञान जन्माला असं करतात कसं म्हणता येईल? वंद्याश्री आपला काय त्याला ख पुष्पच नाही तर त्याचा सुगंध मी घेतो असं म्हणता येईल का? मी सुगंध घेतला म्हणजे कशाचा? ख पुष्पाचा. अरे पहिले ख पुष्प असावं नंतर त्याचा सुगंध घ्यावं. तर सुषुप्तीमध्ये अंतकरण इंद्रिय असावी म्हणजे कार्यकारी आणि मग त्यांच्याकडनं ज्ञान व्हावं. ती जर कारणात लीन झाली ती नाहीच तर त्यांच्यापासून ज्ञानाचा व्यवहार घडेल कसा? आणि व्यवहार घडतो याचा अर्थ ज्ञानजन्य नाही. कोणाच्या द्वारा? अंतकरण आणि इंद्रियाच्या द्वारा ज्ञानजन्य नाही. मग ज्ञान आत्म्याचं जन्य नसून ते काय? आत्म्याचं स्वरूपच आहे. म्हणून आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. आत्मा कसा नाही? जड नाही. आत्मा कसा नाही? जड नाही. मग आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. का ज्ञान गुण आहे त्याचा? ज्ञान गुण नाही, ते ज्ञान त्याचं स्वरूप आहे. बघा, म्हणून ज्ञान नित्य आहे असेच म्हणणे भाग आहे. ज्ञानावाचून आत्मा कधी राहत नाही. कधीच राहत नाही म्हणजे कधीच राहत नाही म्हणजे कसा? म्हणजे ज्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी कधी राहत नाही. उष्णता टाकून अग्नी राहायला कधी नाही. उष्णता टाकून जसा अग्नी कधी राहत नाही म्हणून उष्णता हेच वन्यचं काय आहे? स्वरूप आहे. आत्ताच आपण म्हणून उष्णते वाचून अग्नी नाही, गोडी वाचून साखर नाही म्हणून गोडी हे साखरेचं स्वरूप आहे, उष्णता हे अग्नीचं स्वरूप आहे. तसं ज्ञाना वाचून कोण नाही? आत्मा नाही. म्हणून ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. ज्ञान हे आत्म्याचं काय नाही? गुण नाही. काय आहे? स्वरूप आहे. मग आत्मा कसा आहे? चिद्रूप आहे. आत्मा कसा आहे? चिद्रूप आहे. मग पूर्वी कसा ठरला होता? सद्रूप. जसा सद्रूप आहे तसाच तो चिद्रूप आहे. तसे ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप आहे. आगमापायी असते तो गुण, तो गुण होतो. उष्णता आणि ज्ञान आगमापायी नाही. उष्णता ही आगमापायी नाही, ते अग्नीच ठिकाणी अखंड आहे म्हणून अग्नीचं स्वरूप आहे उष्णता. तसं ज्ञान हे आगमापायी नाही, आत्म्याच ठिकाणी अखंड आहे म्हणून आत्म्याचं स्वरूप आहे ज्ञान. आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. म्हणून ती अग्नी आणि आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणजे अग्नी कोणाचं? उष्णता कोणाचं स्वरूप आहे? अग्नीचं. आणि ज्ञान कोणाचं स्वरूप आहे? आत्म्याचं. दृष्टांतात अग्नी उष्णता हे अग्नीचं स्वरूप आहे आणि दार्ष्टांत म्हणजे सिद्धांतामध्ये ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला आगमापायी म्हणतात. आता एखादं म्हणे आगमापायी, आगमापायी म्हणजे काय? आता संस्कृत शब्द आहे आगम अपायी. आगम म्हणजे येणं, अपायी म्हणजे जाणं. म्हणजे जी वस्तू जाणारी येणारी असते तिला आगमापायी म्हणतात. गुण हा जाणारा येणारा असता तर मग तो काय ठरला असता? आगमापायी. पण आत्म्याच ठिकाणी ज्ञान कधी नाही, कधीच नाही असं नाही, ते अखंड आहे. म्हणून ज्ञान हा आत्म्याचा गुण नाही, ज्ञान आत्म्याचं स्वरूप आहे असं कोण कोणाला सांगतात? वेदांती नैयायिकाला सांगतात. कारण नैयायिकाने गुण मानलेला आहे आणि स्वरूप वेदांताने मानले आहे. म्हणून ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप असून गुण नाही तर स्वरूप आहे असं वेदांती नैयायिकाला सांगतात. आता उत्पत्ती विनाश. मग तो एखाद्याला लगेच शंका येईल ना, अहो तुम्ही काय आत्ताच म्हणू ना घटाचं ज्ञान झालं त्यावेळेला इकडे पाहिलं तर नाही ते. म्हणजे ज्ञानाचा तर उत्पत्ती नाश होताना दिसतो ना, अनुभवाचा आपला आपण निश्चित करता येत नाही. तुम्ही कसं म्हणता ज्ञान आत्म्याचं स्वरूप आहे? अरे म्हणले मग आपण बोलून गेलो उत्पत्ती नाश कोणाचा आहे? वृत्तीचा आहे, कोणाचा नाही. हा बघा, आता बटन ऑफ केलं तर प्रकाश जातो, बटन ऑन केलं तर प्रकाश येतो. मग त्यावेळेला इलेक्ट्रिक पॉवर जाते येते का? नाही. फक्त इलेक्ट्रिक पॉवरचा प्रवाह पहिला ते ॲल्युमिनियमची जी बल्बमधली तार होती त्याच्यामध्ये प्रवाह तुम्ही काय केला? बंद केला तर प्रकाश गेला. प्रवाह चालू केला, प्रकाश आला. पण मग त्यात जाणं येणं कोणाचं नाही? इलेक्ट्रिक पॉवरचं नाही. मग ते कोणाचं आहे? ते इलेक्ट्रिक पॉवरचा प्रवाह तुम्ही खंडित केला किंवा चालू केला त्याच्यावरती आहे. तसं हे वृत्तीच्या द्वारा अंतकरणातलं ज्ञान, आत्म्याचं ज्ञानरूपी प्रकाश ही जी पॉवर आहे ती काय होती? वृत्तीच्या द्वारा झोपल्याच्या नंतर जाते, डोळे उघडले दाखले तरी जाते आहे ना. मग त्याचा आरोप तू कोणावर करू नको? ज्ञानरूप आत्म्यावर करू नको आहे ना. ते जाणं येणं उत्पत्ती नाश वृत्तीचा आहे, आगमापायी वृत्ती आहे, कोण नाही? ज्ञानरूप आत्मा किंवा आत्मरूप ज्ञान नाही. बघा पुन्हा एकदा त्या पंक्ती वाचतो. हा उत्पत्ती विनाश अंतकरण वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. जसं केवळ इलेक्ट्रिक पॉवर पासून कुठला व्यवहार होतो का? करंट पासून नाही. त्याला नाना प्रकारची उपकरणं जोडली तरच व्यवहार. गार व्यवहार कधी? म्हणजे हवेचा व्यवहार कधी? फॅन जोडला तर.
मोठा आवाज छोटा असताना मोठा आवाज करण्याचा व्यवहार कधी माईक जोडला तर आहे ना. म्हणजे कुठलंही उपकरण जोडल्याशिवाय त्या इलेक्ट्रिक पॉवरचा जसा उपभोग घेता येत नाही, व्यवहार होत नाही, तसं सत्सामान्य ज्ञानरूप चैतन्या ठिकाणी वृत्ती वाचून व्यवहार होत नाही. ठीक ना. म्हणून ते उत्पत्तीनाश वृत्तीचा आहे, स्वरूपभूत चैतन्याचा नाही. बघा, केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष हा व्यवहाराचा काय आहे, हेतू आहे. म्हणजे बघा, हे 2 वाक्य बोललो होतो ना मी, हे औषधवादाचे वाक्य आहेत. बघा ते काय म्हणतात, पुन्हा एकदा वाचतो. आत्मस्वरूप ज्ञानापासून कुठलाही विशेष व्यवहार होत नाही. इथून झालं. आता इथून पुढचे बघा. आत्मज्ञानाची सहाय्य घेतलेली वृत्ती, ज्याला आत्मज्ञानाचं सहाय्य आहे अशी वृत्ती व्यवहाराला हेतू आहे. हा घटाचं ज्ञान पटाचं ज्ञान हे ह्या व्यवहाराला. किंवा त्याचंच दुसरं वाक्य, किंवा म्हणजे आत्मज्ञानाचं सहाय्य घेतलेली वृत्ती म्हटलं तर वृत्ती ज्ञान करून देते, तिला सहाय्य कोणाचं आहे, आत्मज्ञानाचं, असं वाक्य झालं. म्हणजे कर्तृत्व वृत्तीला दिलं, सहाय्य कोणाचं घेतलं, आत्मज्ञानाचं. दुसरं वाक्य बघा, वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष ज्ञानाचा व्यवहार हेतू आहे. म्हणजे इथे वृत्तीमध्ये आरूढ झालेलं चैतन्य घटपटादी पदार्थाचं प्रकाशन करतं, त्याला सहाय्य कोणाचं आहे, वृत्तीचं आहे. म्हणजे एका वाक्यात वृत्ती पुढे केली, चैतन्य माग घेतलं, दुसऱ्या वाक्यामध्ये चैतन्य पुढे केलं, वृत्ती माग घेतली, पण दोघाला एकमेकाचा सहाय्य घेतल्याशिवाय ज्ञानाचा व्यवहार होत नाही, एवढं मात्र खरं. हे स्पष्टीकरण कोणत्या वादानुसार, औषधवादानुसार. आता आभासवादी काय म्हणतात बघा, असे औषधवादी म्हणतात. आणि आभासासहित वृत्ती ज्ञानाचा हेतू आहे, नुसती वृत्ती नाही तर कोणती, म्हणजे साभास वृत्ती. आभासासहित वृत्ती म्हणजे साभास वृत्ती, ज्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण केलेलं आहे, अशी आभासासहित वृत्तीने व्यवहार होतो. म्हणजे आभासाद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो. आभासाद्वारा म्हणा किंवा साक्षात वृत्तीद्वारा म्हणा. पुन्हा वाक्य वाचतो. आभासाद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार होतो. आत्मस्वरूप ज्ञानानेच व्यवहार होतो, पण आत्मस्वरूप ज्ञानाचं प्रतिबिंब त्या वृत्तीत पडतं, त्याच्याद्वारा किंवा आभासरूप ज्ञानाचं सहाय्य घेतलेल्या वृत्तीच्या द्वारा व्यवहार होतो. पण स्वतंत्र चैतन्याच्या ठिकाणी, सत्सामान्य चैतन्याच्या ठिकाणी कुठलाही व्यवहार घडत नाही. ठीक ना. चैतन्य सामान्य, त्याच्यात कुठलाही व्यवहार होत नाही. ते वृत्तीमध्ये विशेष भावाला आलं की मग व्यवहार होतो. हे कोणाचं म्हणणं आहे, आभासवादाचं. 2 वाद, एक नाव सांगा, औषधवाद, आणि दुसरा आभासवाद. औषधवादी अंतकरण अवचेने चैतन्याला जीव म्हणाव, ते कोणती वादी, औषधवादी. आणि साभास अंतकरण अवचेने चैतन्याला जीव म्हणा, ते काय म्हणे झाले, आभासवादी. एक आभास टाकला का तेच झाले आभासवादी, आणि आभास काढला का तेच झाली औषधवादी. एवढंच त्यांच्यामध्ये फरक आहे, असे आभासवादी म्हणतात. औषधवादी किंवा आभासवादी यांचे मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला, त्याचा भेद कशामध्ये आहे, ज्ञानोबर आहे आणि तुकोबरायची पालखी पंढरपूरलाच जाते, हो की नाही. मग त्यांच्यामध्ये चालण्याच्या मार्गामध्ये भेद आहे का पंढरपूरला जाण्यात भेद आहे, चालण्याच्या मार्गात भेद आहे, पण पंढरपूर साध्य काय आहे, एक आहे. तसं औषधवादी आणि आभासवादी यांच्यामध्ये प्रतिपादन करणं व्यवहारामध्ये भेद आहे ना. एक म्हणणार केवळ चैतन्य सहाय्य घेतलेले वृत्ती व्यवहार करते, कधी म्हणणार वृत्ती आरूढ चैतन्य व्यवहार करतात, झाले औषधवादी. आणि साभास वृत्ती व्यवहार करते किंवा चैतन्य सहाय्य घेतलेली साभास वृत्तीचं सहाय्य घेतलेलं चैतन्य व्यवहार करतं, झाले आभासवादी. पण व्यवहारामध्ये त्यांचा भेद आहे, प्रतिपादन करण्यामध्ये. पण सिद्धांतामध्ये भेद आहे का, मग सिद्धांत कोणता आहे, ते कशात काय सिद्ध करतात, तेवढं एक वाक्य बोला. आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व. मग आत्मा स्वयंप्रकाश आभासवादी म्हणतात का औषधवादी म्हणतात का, दोघंही म्हणतात, दोघंही म्हणतात. आत्मा चित्रूप या बाबतीत दोघांचा मतभेद नाही, म्हणून म्हणतात आभासवादी. आता असे आभासवादी म्हणतात. औषधवादी किंवा आभासवादी यांच्या मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञानस्वरूप आत्मा आहे, या सिद्धांतात विरोध नाही. म्हणून आत्मा कसा आहे, छिद्रूप आहे. आत्मा कसा आहे, छिद्रूप आहे. पहिला सिद्ध झाला आत्मा सद्रूप आहे, आता सांगतात आत्मा छिद्रूप आहे. आणि आता पुढच्या परिच्छेदामध्ये सांगतात आत्मा कसा आहे, आनंदरूप आहे. तर आत्मा आनंदरूप कसा हे आपण पाहू. एक 5 मिनिटं थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. 1958 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सुखम नित्यम सुप्रकाशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तोन्मेदितमे निश्चिता मतिः. ओम शांती शांती शांती. जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. बघा आग्रह देवाच्या 3 प्रश्नापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहत आहोत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना मी कोण आहे तर याचं यथार्थ उत्तर 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये दिलं आणि तिथून पुढे आत्मा असंग नाना असंगत आहे, आत्मा व्यापक नाना म्हणणं असंगत आहे, आत्मा मध्यम परिमाणाचा म्हणून नाना म्हणणं असंगत आहे आणि त्याच पद्धतीने आत्मा अणु म्हणून नाना म्हणणं देखील असंगत आहे. मग आतापैकी राहिलं मत कोणतं? आत्मस्वरूपाविषयी मी कोण या प्रश्नाविषयी विचार करणारे 5 मत आहेत आणि त्यापैकी असंग नाना सांख्यमत खंडित आहे, व्यापक नाना प्राच्यनैयिक मत खंडित आहे, मध्यम परिमाणाचा नाना नवीनैयिकाचं मत खंडित आहे, अणु नाना अनुवादाचे मत खंडित आहे. मग सांगितली ती 5 आणि 4 नाही म्हणल्याच्या नंतर त्याला म्हणतात उक्तात अन्यती शेषा. परिशेष न्यायाने सांगितली 5 आणि 4 मत चुकीचे म्हणजे राहिलं कोण? एक मत. 4 गुरुबंधू आहेत आणि काहीतरी चोरी झाली आणि त्यातली 3 केली नाही, मग आता 4था त्यानेच केली असं म्हटलं पाहिजे. तसं या ठिकाणी 5 मतं आत्मस्वरूपाविषयी सांगितली, 4 मतं असंगत आहेत. त्यापैकी राहिलं कोणी एक मत तेच सुसंगत आहे. म्हणजे आत्मा कसा आहे? व्यापक आहे, एक आहे, नित्य आहे आणि जसा नित्य आहे तसाच तो सद्रूप आहे. कितव्या परिच्छेदात विचार झाला? 36. जसा तो 35 आणि जसा तो सद्रूप आहे त्रिकालाबाधित असल्यामुळे तसाच तो चिद्रूप आहे. हा विचार आत्ताच झाला 36 परिच्छेदामध्ये. आणि जसा तो चिद्रूप आहे तसाच तो आता आनंदरूप आहे. हा विचार येतो आपल्या समोर 37 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये. तरंग 6वा परिच्छेद 37 क्रमांकाचा. त्यामध्ये आत्मा कसा सिद्ध करतायत? आनंदरूप असा सिद्ध करतात. आता या पंक्ती आपण वाचू, पण तत्पूर्वी थोडासा त्याचा एक भाव आपण बघू आणि मग आपण पंक्ती वाचू. भाव बोलत असताना पंक्ती बघण्यापेक्षा थोडंसं माझ्याकडे बघा म्हणजे मला बोलायला सोपं जाईल म्हणून. कारण तुम्ही संत माझ्या कडा दिठेचा कराला बहुडा तरी तुम्हा मान एवढा होईन मी. कारण आहो चंद्रकांत द्रवता किर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेने बिन. म्हणून आपण थोडंसं लक्ष द्या. आता आत्मा जसा सद्रूप आहे का त्रिकालबाधित आहे म्हणून, छिद्रूप आहे का स्वयंप्रकाश आहे म्हणून, अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व तो स्वयंप्रकाश आहे आणि जसा तो स्वयंप्रकाश आहे तसाच तो आता आनंदरूप आहे. तर आनंदरूप त्याला का म्हणायचं? तर पंचदशीमध्ये तत्वविवेक नावाचं प्रकरण 15 पैकी त्या पहिल्याच प्रकरणामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतमान भूयम भूयासमिती प्रेमात्मनी इक्षते. म्हणजे हा आत्मा असणारा आत्मा हा परमप्रीतीचा काय आहे? विषय आहे. त्याच्यावर जितकं प्रेम आहे तितकं आपलं कोणावरच नाही. म्हणजे इतरावर जे प्रेम आहे ते आत्म्याकरता आहे, पण आत्म्यावर जे प्रेम आहे ते इतराकरता नसून ते आत्म्याकरताच आहे. म्हणून त्याला परमप्रीतीचा जो विषय असतो त्याला आनंदरूप म्हणतात. असा परमप्रीतीचा विषय जगाच्या पाठीवर किती आहे? 2 का 3? एकच आहे आणि तो कोण आहे? आत्मा आहे. म्हणून आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. मग म्हणजे आता बघा 4थ्या तरंगात थोडासा विचार आपण केलेला आहे. मनुष्याला 3 शब्द कधी सहन होत नाही. बाबा म्हणत असतात त्याला मर शब्द सहन होत नाही, मूर्ख शब्द सहन होत नाही, दुःख शब्द सहन होत नाही. मर शब्द सहन होत नाही. शंभळ्या काट्याला म्हणा मरत नाही लग, ते म्हणा तू मर ना, मला कशाला मारतो? बाबा सांगत असतात मर शब्द का सहन होत नाही? तत्वतः हा अमर म्हणजे सद्रूप आहे म्हणून. नंतर त्याला मूर्ख शब्द का सहन होत नाही? तत्वतः ज्ञान स्वरूप आहे म्हणजे चिद्रूप आहे म्हणून, आहे ना. आणि त्याला दुःख शब्द दुःखी आहे असं म्हणणं का सहन होत नाही? तर याचं कारण तो आनंदरूप आहे म्हणून. ठीक ना. म्हणजे 3 शब्द सहन होण्याचं कारण त्याचं स्वरूप ते नाही म्हणून. आता ज्याची गंगेचं उगमस्थान आपण म्हणतो हिमालयातून निघाली, सह्याद्रीतून निघाली, काय म्हणायचं ते म्हणा, पण खरं गंगेचं उगमस्थान कोण आहे? समुद्र आहे.
कारण समुद्रातून ते पाणी बाष्पीभवन झालं, मग पुन्हा ते हिमालयातून आदळ पुन्हा काय ते वाहत आलं. पण ज्याचं जे मूळ स्वरूप असतं तिकडे त्याची ओढ असते. तसं आपलं मूळ स्वरूप सच्चिद आनंद रूप आहे. सगळ्यात महत्त्वाचं बाबा म्हणतात सद्रूपापेक्षाही छिद्रूपापेक्षाही आनंदाकडे जास्त धाव आहे. आनंद असावं, जीवन थोडं कमी असलं तरी चालेल आहे ना, पण आनंद आपल्या जीवनात असावा अशी आनंदाची माग सगळ्याची आहे. कारण आपलं स्वरूप का ह्या सच्चिद आनंदाकडे आपली धाव आहे, कारण आपण मुळात सच्चिद आनंद रूप आहोत म्हणून. असं त्याचं उत्तर 4थ्या तरंगात आपण पाहिलं. मग तिथे ती शंका केली होती, आत्मा जर आनंद रूप आहे असं तुम्ही म्हणता तर अनुकूल विषयापासून आनंद का होतो, आणि अनुकूल विषयापासून आनंद होत असेल तर आत्मा आनंद रूप आहे या म्हणण्याला अर्थ काय. तिथे शंका एवढीच होती की आत्मा जर आनंद रूप असेल तर विषयात आनंद वाटू नये, विषयात आनंद वाटत असेल तर आत्मा आनंद रूप आहे या म्हणण्याला काय अर्थ राहत नाही. तिथे उत्तर काय दिलं होतं, आत्मा आनंद रूपच आहे, मग विषयात आनंद वाटतो का, भ्रमाने. कशामुळे आनंद वाटतो, भ्रमाने. आणि भ्रम तरी होतो का, 3 गोष्टी युगपत घडतात. स्वयंबुद्धीच्या बाई रेगाल येतं याची सिद्धीच नाही, ते स्वतःच्या बुद्धीने विचार करून कळत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की कशापासून आनंद प्राप्त झाला, विषयापासून. परंतु विषयापासून होत नाही, आत्माच आनंद रूप आहे. मग 3 गोष्टी कोणत्या तिथं आपल्याला आठवा, इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान. या 3 गोष्टी कशा होतात, युगपत एकाच वेळेला होतात. म्हणून भ्रमाने आपल्याला वाटतं विषयापासून आनंद प्राप्त झाला, पण तो विषयाचा नसून आत्म्याचाच असतो असं उत्तर दिलं. पण मग पुन्हा त्यांनी शंका घेतली होती, मग असं जर असेल तर आत्मा आनंदरूप याला याचं ज्याला ज्ञान आहे त्याला काय म्हणावं, ज्ञानी. आणि आत्मा आनंदरूप नाही याचं ज्याला ज्ञान आहे तो कोण, अज्ञानी. पण मग विषयाची इच्छा अज्ञानाला होते का ज्ञानाला होते का, दोघालाही होताना दिसते. मग ज्ञानात आणि अज्ञानात फरक राहिला तो काय. मग तिथे म्हणलं तर पहिला फरक हेच आहे, एक ज्ञानी आणि एक. अरे बोले पण विषयाची इच्छा दोघाला होते, विषय करता प्राप्ती करता खटाटोप दोघंही करतात. बरं विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद किंवा दूर गेले चांगले अनुकूल विषय तर दुःख दोघाला होताना दिसतं. मग फरक काय राहिला ज्ञानाला अज्ञानात, तर फरक हाच आहे, एक ज्ञानी आहे तरी पण एक ज्ञानी आहे, एक अज्ञानी, अज्ञानी आणि ज्ञानी ज्ञानी आहे. पण मग कळेल कसं, तर ते हा तर विषय स्वसंवेद्यच आहे, पण तरी सुद्धा आपण काही फरक पाहिले होते. 4-2 फरक फक्त आठवण करून देतो. त्यातला पहिला फरक आपण पाहिला होता, आत्मविन्मुखपणा ज्ञानाचा असतो का अज्ञानाचा, दोघाचाही असतो, पण व्यवहार कालापुरता ज्ञानाचा असतो आणि सदोदित अज्ञानाचा असतो. हा एक फरक पाहिला होता. दुसरा फरक पाहिला होता, विस्मरण आणि विपर्यय ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात तो अज्ञानी आहे. आणि ज्ञानाला विस्मरण होईल कधी पण काय होणार नाही, विपर्यय कधीच होणार नाही. तिसरा फरक पाहिला होता, विषय उपभोगकाली होणारा आनंद विषयाचाच आहे अशी सत्यत्व बुद्धी कोणाची असते, अज्ञानाची. आणि विषय उपभोगकाली सुद्धा होणारा आनंद विषयाचा नसून माझ्या आत्म्याचाच आहे असा दृढ निश्चय कोणाचा असतो, ज्ञानाचा. नंतर 4था फरक पाहिला होता, अज्ञानी गेला तर सुषुप्तीत आणि आला तर जागृतीत. कारण स्वप्न त्याला नाहीचे, कारण स्वप्नाला सत्य बांधतो तो म्हणून. आणि म्हणजे 2च अवस्था आहे अज्ञानाच्या, कोणत्या, गेला तर सुषुप्तीत, आला तर जागृतीत, त्याचं नाव अज्ञानी. आणि गेला तर समाधीत वा आणि आला तर स्वप्नात, त्याचं नाव आहे ज्ञानी. आणि चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला आहे तो अज्ञानी, आणि चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला नाही तो ज्ञानी. आणि काल शेवटी आपण पाहिलं, ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो ज्ञानी आणि ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञानी. असे काय आपण फरक पाहिले. म्हणून जरी दोन्ही दिसत सारखी, वर मजा आणि तो पारखी. तुम्ही काजू बदाम खाता आणि मग तुम्ही ज्ञानी कशी, म्हणजे मग म्हशीचं आंबवून खाऊ का, मग तुम्हाला ज्ञानी म्हणसेल का. स्वानंद सुखनाथ सद्गुरू महाराज बोलले नाही का भक्ताला. म्हणजे असं काही नसतं, जे व्यवहारावर बाहेर व्यवहारावर या गोष्टी अवलंबून नाही, तो अंतराच्या बोधावर या गोष्टी अवलंबून आहे. किंवा तुम्ही ज्ञानी येईल मग तुम्हाला गोड तिखट आंबट कसं कळतं, ते म्हणले माझं दे सोड, तू सांग तू ज्ञानी का अज्ञानी. आम्ही जाणून बुजून अज्ञानी. मग तुला कळतं गोड तिखट आंबट चांगलं कळतं, म्हणजे तू मग मी आणि तुझा बाप आहे ना. हां, तू अज्ञानी आहे, तुला जर तिखट आंबट कळतं, मी ज्ञानी तुझा बाप आहे, मला ते तिखट आंबट कळणार नाही का, असं उत्तर स्वामींनी दिलं नाही का. याचाच अर्थ बाह्य लक्षणावरून या गोष्टी ठरवत नाही, अंतकरणाचा हे का. परमार्थामध्ये या विचारसागर पंचदशी संत वाङ्मयाचा आपण अभ्यास केला म्हणजे आपला बाह्य बदल होईल का काही, तर तो बाह्य बदल या भौतिक गोष्टीवर अवलंबून आहे. इथे नाही तरी इथे आनंद, वेशांतर, देशांतर, भाषांतर, ग्रामांतर याने काय पण अंतर पडत नाही, वृत्त्यांतर पाहिजे. वृत्तीचा पालट धरारे काही मागवता नाही मनुष्य देव आहे ना. म्हणजे बुद्धी आणि वृत्तीचा पालट होणार आहे, समजुतीचा परमार्थ आहे. स्वामीचं वाक्य बाबा काय सांगत असतात, परमार्थ म्हणजे धांगड देवा नाही, परमार्थ हा समजुतीचा आहे. आणि मग इथे समजूत बदलते, समजूत बदललं म्हणजे आत्मा आनंदरूप कसं आहे हे कळायला की नाही, ज्ञानी अज्ञानात फरक हे कळायल्याच्या नंतर. पण तो म्हणतो पुन्हा सुद्धा, मग आता इथे तो बोलतो एवढं जर तुम्ही सांगत असला ना, तर मग आत्मा जर आनंदरूप आहे तर विषयाच्या प्राप्तीपासून आनंद होऊ नये. म्हणून विषयाच्या प्राप्तीपासून आनंद होत असेल तर आत्मा आनंदरूप आहे या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. पुन्हा शंका ती 4थ्या तरंगात केली होती ना, कोणत्या दृष्टीने,
तत्पूर्व दृष्टीने. तीच शंका इथे काय करतो, अदृष्टी करतो. मग आत्मा जर आनंद रूप आहे तर विषयात आनंद होऊ नये, विषयात आनंद होत असेल तर आत्मा आनंद रूप या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. मग असं ज्या वेळेला तो बोलतो त्यावेळेला गुरुदेव म्हणतात, बाबा रे, विषयाचा आनंद हे स्वरूप नाही, आत्म्याचा आनंद हे स्वरूप आहे. तो म्हटलं विषयाचा आनंद स्वरूप नाही तर सोमलातला, ते सोमल म्हणजे विषयातले पसणारे किडे, त्या सोमलातल्या किड्याकडे बघून त्यातली सोमोली ती मादी असते तिला आनंद होतो. सर्प पाहिला तर सर्पिणीला आनंद होतो, आणि ते वाघ पाहिला तर वाघिणीला आनंद होतो, सिंह पाहिला तर सिंहणीला आनंद होतो. मग त्यांचे आनंद हे स्वरूप नसलं तर त्यांना आनंद का व्हावा, अशी काय आहे शंका आहे. तर गुरुदेव म्हणतात ठीक आहे, त्यांचा आनंद हे स्वरूप नाहीच आहे, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानलं तर सिंह पाहून सिंहणीलाच आनंद होतो, आपल्याला होतो का? सर्प पाहून सर्पिलेलाच आनंद होतो, आपल्याला वाटतं की यावं त्याने पाठात आपल्याला जेवारी घालावं, नाही वाटत नाही ना. मग त्यांच्या जर आनंद हे स्वरूप असतं तर सगळ्यालाच आनंद झाला पाहिजे ना. उष्णता कोणाचं स्वरूप आहे, आत्ताच आपला विषय गेला, अग्नीचं स्वरूप आहे. मग अग्नीवर पाव नकळत पाव अग्नीवर जरी पडे तरी 10 नगडे आहे, 1 नगडे. अग्नीवर पाय जाणून पडून द्या, न जाणता पडू द्या, पाय पडला म्हणजे तो पोळणारच, फोड येणारच. कारण का, उष्णतेच अग्नीचं उष्णता हे काय आहे, स्वरूप आहे. साखरेचं गुळाचं गोडी हे स्वरूप आहे. म्हणून झोपेत असताना गुळ खा, तोंडात टाका किंवा जागृतीत टाका. आणि जनावराला खायला गुळ द्याला त्यालाही कसं लागेल, आणि मनुष्याला द्याला तर का बरं, गोड हे त्याचं स्वरूप आहे. तसं विषयाचं आनंद हे जर स्वरूप असतं, सर्प हा विषय, आनंद हे त्याचं स्वरूप आहे, तर सर्पिणीला जसा आनंद होतो आपल्यालाही आनंद व्हावं, पण तिला आनंद होतो आपल्याला नाही होत. मग का होत नाही तो म्हटलं, हे मला नाही माहिती. म्हणलं मग आम्ही तेच सांगतो की विषयाचा आनंद हे स्वरूप नाही. मग तिला तरी काय झाला ना, आपल्याला का नाही झाला? मग त्याला गुरुदेव सांगतात, बाबा त्या सर्पिणीची सर्पाविषयी अंतःकरणात ती अनुकूल वृत्ती आहे, आणि आपली त्या सर्पाविषयी प्रतिकूल वृत्ती आहे. मग तिची अनुकूल वृत्ती असल्यामुळे त्या सर्प मिळण्याकरता, त्याची भेट होण्याकरता त्याची अंतःकरण वृत्ती चंचल होते, आणि भेट झाल्याच्या नंतर स्थिर होते. आणि मग वृत्तीची त्या सर्पाची म्हणजे हिची सर्पाची प्राप्ती वृत्ती स्थिरताना आत्मानंद झाला, एकूपच झालं, भ्रमाने वाटलं सर्पापासून आनंद झाला. आणि आपली सर्प अगोदर स्थिर अंतःवृत्ती, सर्प केवढा सॉफ्ट, लगेच लागला पळायला. म्हणजे सर्व पाहिल्या आपली वृत्ती काय झाली, स्थिर होती, ती चंचल झाली, आत्मानंद भान गेलं ना. आणि मग त्या सर्पापासून कुठेतरी दूर गेला, सुटलं बा एकदाचा, सुस्कारा टाकला, म्हणजे काय झाले, अंतःकरण वृत्ती पुन्हा स्थिर झाली. आणि त्याच्यामुळे त्याच्या म्हणजे आपली वृत्तीची प्राप्ती करता चंचल होते आणि आपली त्यागा करता चंचल होते, म्हणून सुखाचा भान होत नाही. म्हणजे याचाच अर्थ काय, सुखरूप आत्मा आहे, सुख कशात नाही, विषयात नाही, असं सिद्ध झालं. पण असं सिद्ध झाल्याच्या नंतर तो म्हणतो गुरुदेव, एक साधा विचार करा. आता हा विषय आहे एखादा, इकडे बघा, हा विषय आहे, या विषयाच्या प्राप्तीकरता अंतःकरण वृत्ती चंचल झाली, चंचल झाल्याच्या नंतर वृत्ती स्थिर झाली, विषयाची प्राप्ती झाली आहे ना. मग विषयाची प्राप्ती झाली, आता दुसऱ्या विषयाची, या विषयाची वृत्ती झाली नाही, या विषयाची प्राप्ती झाली, वृत्ती स्थिर झाली, अन्य विषयाची इच्छा झाली नाही. मग आता मधल्या काळात वृत्ती नाही आहे, म्हणजे वृत्तीचा काय आहे, अभाव आहे. मग त्या मधल्या काळात जो वृत्तीचा अभाव आहे, मग या विषयाची प्राप्ती झाली, वृत्ती स्थिर झाली, अन्य विषयाची इच्छा झाली नाही, अशा मधल्या वृत्ती संधी काळामध्ये होणारा आनंद तो विषयाचा मानला पाहिजे. मध्येच आत्मा कशाला घालता तुम्ही, साधा अनुभव आहे ना. एक विषय प्राप्त झाला, वृत्ती आता स्थिर झाली, दुसऱ्या विषयाची इच्छा झाली नाही, म्हणजे वृत्तीरहित काळ आहे. त्या मधल्या काळामध्ये कशामुळे वृत्ती स्थिर झाली, त्या विषयामुळे. म्हणून आनंद कशाचा मानला पाहिजे, विषयाचा मानला पाहिजे. कारण निर्वृत्ती काळ आहे ना, हे तरी काय म्हणलं पाहिजे, कारण आत्मानंदच भान होण्याकरता काय लागते, वृत्ती लागते. आत्मानंदच भान होण्याकरता वृत्ती वाचून आत्मानंदच भान होतं का, नाही. आणि मधल्या काळात काय नाही, वृत्ती नाही, म्हणजे आत्मानंदच भान होण्याकरता वृत्ती लागते, आणि तिथं वृत्ती तर नाही, अन्य विषयाची इच्छा होत नाही तोपर्यंत. मग मधल्या काळात त्या निर्वृत्ती स्थितीमध्ये होणारा आनंद विषयाचा मानला पाहिजे, आत्म्याचा मानून चालणार आहे. कारण आत्म्याचा आनंदच भान होण्याकरता कोण लागते, बोलत चालत वृत्ती लागते. त्या मधल्या काळात काय नाही, वृत्ती नाही. मग त्या निर्वृत्ती स्थितीत आनंद कोणाचा मानला पाहिजे, विषयाचा मानला पाहिजे. अशी शिष्याची काय होती पुन्हा शंका. तर गुरुदेव म्हणतात, असं तुला वाटतं, मग खरं पाहिलं तर वृत्ती नाही असा कोणता काळ आहे, वेदांत मतामध्ये, सिद्धांत मतामध्ये वृत्तीने असा कोणता तरी काळ आहे का, कुठली वृत्ती असतेच. सुषुप्तीमध्ये वृत्ती, कारण सुखमहम सप्सुम नवैकंचित विदेशी उठल्यावर म्हणतो तिथे वृत्ती, सूक्ष्म वृत्ती. अहो समाधीत सुद्धा सुरेश्वराचार्याने सूक्ष्म वृत्ती मानलेली आहे. म्हणजे वृत्तीने असा कोणता काळ आहे, वृत्तीने असा कोणताही काळ नाही. तो काय म्हणायला लागला, या विषयाची इच्छा झाली, विषय प्राप्त झाला, आणि अन्य विषयाची इच्छा झाली नाही, मग त्या काळात वृत्ती नाही का, वृत्ती नाही का, वृत्ती आहेच तिथे. फक्त कोणती वृत्ती नाही, आता चंचल वृत्ती नाही. कारण रजगुणाची चंचल वृत्ती विषयाच्या प्राप्तीकरता वृत्ती चंचल झाली होती, तो विषय प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्ती काय झाली, आता स्थिर झाली. म्हणजे कोणती वृत्ती नाही तिथे,
चंचल वृत्ती नाही, पण कोणती वृत्ती आहेच आहे. छान. म्हणजे चंचल रजोगुणी वृत्तीचा जरी अभाव झाला तर तिथं सात्विक वृत्ती आहेच आहे. मग ती वृत्ती कशाच्या ज्ञानाच्या, कशाच्या आकाराची? आता त्या पदार्थ ज्ञानाच्या आकाराची आहे. घटाच्या, एखादा मोबाईल विसरला, कुठे कुठे लागला शोधायला, वृत्ती चंचल झाली. अरे हे काय इथेच आहे, आता स्थिर झाली. आता स्थिर झाल्याच्या नंतर वृत्ती कशाची नाही? चंचल वृत्ती नाही, पण त्या मोबाईलच्या ज्ञान आकार सात्विक वृत्ती आहे की नाही? कारण सत्व संजय ते रजोगुणी वृत्तीचा अभाव झाला, पण सात्विक वृत्ती त्या पदार्थ ज्ञानाकार वृत्ती आहेच आहे. मग त्या वृत्तीकडनं आनंद जो भोगला गेला तो पदार्थाचा भोगला गेला का पदार्थ उपयुक्त चैतन्याचा आनंद भोगला गेला? पदार्थ जड आहे त्याच्यात आनंद नाही, आणि आनंद रूप कोण आहे? आत्मा आहे. ते पदार्थ उपयुक्त चैतन्याचा आनंद ती वृत्ती भोगते. ती वृत्ती कोणता आनंद भोगत नाही? त्यावेळेला आतल्या अंतकरण साक्षी चैतन्याचा आनंद ती वृत्ती भोगत नाही. आतल्या अंतकरण साक्षी चैतन्याचा आनंद ती वृत्ती का भोगत नाही? कारण वृत्ती बहिर्मुख आहे ना. ते बाहेरच्या पदार्थ, इकडे बघा, बाहेरच्या पदार्थाच्या ज्ञानाच्या आकाराची वृत्ती आहे. मग ती बाहेरच्या पदार्थाच्या ज्ञानाच्या आकाराची वृत्ती असल्यामुळे ती वृत्ती आता आतला आनंद भोगू शकत नाही. बैल आहे, मोठीचे बैल आहे, त्यांचे तोंड बाहेर आहे. मग बाहेर असल्यामुळे त्यांना बाहेरचं पाणी थारोळ्यातलं प्यायला भेटेल का विहिरीतलं भेटेल? बाहेरचं भेटेल. बरं, आता तुम्ही म्हणाल बैलाचं तोंड विहिरीकडे असलं तरी त्यांना कसं प्यायला भेटेल? कारण विहीर खोल पाणी, त्यांचं तोंडच कसं पडेल? पूर्ण अंगाने दृष्टांत घ्यायचा नाही. तसं वृत्ती बहिर्मुख असल्यामुळे, पदार्थ ज्ञानाकार असल्यामुळे पदार्थ ज्ञानाकार त्या पदार्थ उपयुक्त चैतन्याचा आनंद ती भोगते. अंतकरण साक्षी चैतन्याचा आनंद तिला भोगायला भेटत नाही. पण म्हणले पण ते पदार्थ इकडल्या चैतन्याचा आनंद भोगतो. इकडं बरं, अरे पण इकडलं काय, इकडलं काय? चैतन्य चैतन्यच आहे. म्हणजे पदार्थ ज्ञानाकार, पदार्थ उपयुक्त चैतन्य म्हणा आणि अंतकरण उपयुक्त साक्षी चैतन्य म्हणा. चैतन्य दोन झाले का चैतन्य एकच आहे? मग दोन नावं का दिले? इकडले पदार्थाची उपाधी लागली, इकडे अंतकरणाची उपाधी लागली. पण औपाधिक भेद वास्तव अभेदाचे लाभाने करत नाही, म्हणून हे चैतन्य ते चैतन्य काय एकच आहे. पण मग तो असं म्हटल्या तो म्हणला लागला, गुरुदेव असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही भरपूर विषय संपादन करू आता इथून पुढे. जया परमार्थीचा आडंतेने सांडावी लेगाड, हे असं तुम्ही लेगाड म्हणायचं नाही. आम्ही खरे आत्मानंद करता असुसलेली माणसं आहोत. मग आम्ही एक लग्न करणार नाही, दोन करणार, एक गाडी घेणार नाही, 4 घेणार, एक बंगला बांधणार नाही, 5 बांधणार. कारण का? पदार्थ ज्ञानाकार वृत्ती झाली का मग ते वृत्ती उपयुक्त चैतन्याचा आनंद भोगता येतो. म्हणजे चैतन्याचा आनंद भोगण्याकरता पदार्थाच्या ज्ञानाकार वृत्ती केल्या, म्हणजे विषयाच्या आकाराची केल्याशिवाय तो आनंद भोगता येत नाही. म्हणून एखादा विषय लंपट पुरुष, आम्ही विषय पुष्कळ संपादन केले, आत्मानंद करता केले, आम्ही विषय लंपट नाहीत आहोत म्हणून केले असं म्हणता येणार. म्हणजे तुमच्या समाधानावर असा आक्षेप येऊ शकतो. गुरुदेव म्हटले बरोबर आहे, इतकं बारीक मी विचार केला नव्हता. पण आता बघ म्हटले, आता असा आक्षेप येतो ना. आता निर्दुष्ट सिद्धांत आम्ही सांगतो. ज्या वेळेला इच्छित विषय प्राप्त झाला आणि रजोगुणी चंचल वृत्तीचा अभाव झाला का त्यावेळेला वृत्ती त्या पदार्थ ज्ञानाकार राहत नाही, ती वृत्ती अंतर्मुखच होते असं आम्ही आता सांगतो. म्हणजे पूर्वी म्हणले ते नाही, तो सिद्धांत तर असा आक्षेप येतो ना. आता खरं त्याचा अंतर्मुखपणा असं सांगतो का रबर ताणलेलं लांब कुठपर्यंत राहतं, त्याला ओढून धरलेलं आहे तोपर्यंत, सोडलं की पुन्हा जैसे ते. तसं अंतकरण वृत्ती बहिर्मुख कशा करता झाली होती? मुळात ती वृत्ती आत असल्या अंतकरणाची असल्यामुळे ती आतच आहे ना, अंतर्मुखच आहे. ती बहिर्मुख कशा करता होती? विषयाची इच्छा झाली. मग इच्छित विषय प्राप्त झाल्याच्या नंतर रबर ताणलेलं ते आता सोडलेलं आहे, त्यामुळे पुन्हा ती अंतर्मुख झाली. आणि अंतर्मुख झाल्यामुळे त्या अंतर्मुख अंतकरण वृत्तीमध्ये कोणाचा आनंद होतो? अंतकरण वृत्ती साक्षी चैतन्याचाच आनंद होतो, कोणाचा होत नाही. विषय उपयुक्त चैतन्याचा आनंद होत नाही. आणि उदाहरण पाहायचं झालं तर उदाहरण एखादा झोपेतून उठलेला मनुष्य आहे, एकदम आनंदात असतो, आत्मानंद भोगून आलेला असतो ना, साचाची बुडती विरा या रूपाने, तो आनंदात असतो. त्याला विचारलं काही कोणी येणार आहे का? म्हणजे नाही. एखादं चांगलं काही स्वप्न पाहिलं का? नाही. मग काही कल्पना मनोरथ आहे का? तसं काहीच नाही, आनंदात. म्हणजे उगाच तो काय म्हणतो? उगाच आनंदात आहे. मग आता उगाच आहे विनाकारण असं म्हणताना तो कोणता आनंद भोगतो? त्याची वृत्ती त्यावेळेला काय आहे? अंतर्मुख आहे. आणि मग अंतर्मुख अंतकरण वृत्तीमध्ये कशाचं भान होत आहे? आत्मानंदाचं भान होतं. स्थिर अंतर्मुख असंच मानलं पाहिजे. बरं, असं जर नाही मानलं, वृत्ती बाह्य उपयुक्त चैतन्याचाच आनंद भोगते असं जर म्हटलं तर घरापासून इथपर्यंत येत असताना आपण डायरेक्ट म्हणत येऊ आनंदाचे डोही आनंद तरंग असं म्हणत आलं पाहिजे. का बरं? कारण कुठल्या तरी पदार्थाला वृत्ती विषय करते की नाही? मग प्रत्येक पदार्थाला वृत्ती विषय करते, मग त्या वृत्ती उपयुक्त चैतन्याचा आनंद भोगायला भेटायला पाहिजे. पण भोगायला भेटतो का? म्हणजे याचा अर्थ बहिर्मुख वृत्तीत आनंदाचं भान होतं का? अंतर्मुख वृत्तीतच आत्मानंदाचं भान होतं, बहिर्मुख वृत्तीत नाही. म्हणून विषय जास्त संपादन केलं तर वृत्ती बहिर्मुख होईल का अंतर्मुख? आणि मग बहिर्मुख वृत्तीत आत्मानंद भान होतं का? मग कोणत्या वृत्तीत होतं? मग त्याच्याकरता विषयाचा त्याग केला पाहिजे का स्वीकार केला पाहिजे? का जितका विषयाचा त्याग आधी करेल तितका आनंद आधी भोगायला भेटेल?
जितका जितका विषयाचा त्याग करेल तितकी तितकी वृत्ती स्थिर अंतर्मुख राहील आणि तिच्यातच आत्मानंदाचं भान होईल. कारण आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. पण एखादं म्हणायला लागलं नाही आनंद हा आत्म्याचा गुण मानला तर चालणार नाही का? तर म्हणले आनंद हा आत्म्याचा गुण मानता येणार नाही. कारण आत्ताच आपण पाहिलं जसं ज्ञान हा आत्म्याचा गुण मानला तर असत्य ठरतो, अनित्य ठरतो. तसा आनंद हा आत्म्याचा जर गुण मानला तर तो सुद्धा कसा ठरेल? अनित्य ठरेल. मग बरं, मग तू म्हणले पण माना ना तो आनंद हा काय आहे? इंद्रिय आणि अंतःकरणापासून जन्माला येतो. आता एखादा चांगला विषय पाहिला तर इंद्रिय अंतःकरण होते तेव्हा बाहेर दिला आनंद होतो की नाही माणसाला? मग आनंद कशापासून उत्पन्न होतो? इंद्रिय किंवा अंतःकरणापासून उत्पन्न होतो असं माना. म्हणले असं जर मानलं तर मानू, पण मग असं मानलं तर मग एक अशी अवस्था आहे का त्याच्यामध्ये इंद्रिय आणि अंतःकरण नाही पण आनंद आहे. सुषुप्ती अवस्था काय नाही, इंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती नाही, मग काय आहे? आनंद आहे. मग इंद्रिय आणि अंतःकरण वृत्तीपासून आनंद उत्पन्न होतो असं म्हणता येईल का? का आनंद स्वरूपच आहे का नित्यच आहे? फक्त त्याला अभिव्यक्त होणारी न होणारी वृत्ती बहिर्मुख झाली की त्याची अभिव्यक्ती होत नाही. अनुवृत्ती स्थिर अंतर्मुख झाली का अभिव्यक्ती होते. पण आत्मा अभिव्यक्ती झाली वृत्ती तर नाही झाली तरी तो कसा आहे? नित्य आनंद स्वरूपच आहे. अशा आत्मा आनंद. बरं, त्याच्यामध्ये आणखी एक बारकावा असा आहे का मग तुम्ही मला आत्मा जर आनंद रूप आहे, विषयात आनंद मुळीच नाही, तर विषयाची इच्छाही होऊ नये. पुत्राची इच्छा होते की नाही? पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद होतो की नाही? कोणाला झाला होता? महाराज दशरथांना आहे ना. धन प्राप्त, धनात आनंद नाही म्हणा, तर धन प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद झाला त्याचं नावच आहे धनानंद. धनशे जो जिशे होता है आनंद उसका नाम धनानंद है ना. धनानंद, त्याला धनाने आनंद झाला. अरे एखाद्याला स्त्रीने आनंद होतो, तो भरतृहरी स्त्री करता किती कष्ट घेतो, भरतृ आनंद झाला. मग यांच्यामध्ये आनंदच नाही म्हणावं तर ते आनंद होतो याची संगती काय? अशी पुन्हा शंका येतेच. तर म्हणले अशी जरी शंका असली तर मग तेच जर आनंदाचं स्वरूप आहे असं म्हणावं तर तोच भरतृहरी पुढे धिक्तांच मांच हिमांच मदानांच कशाला म्हणतो? म्हटलं की नाही श्री आनंद स्वरूप असतात तर तो पुढे बोलतोच ना. धनाने आनंद म्हणतात, त्याच्या गळ्याला सोरा लावा आणि मग म्हणा धन घे, नाही तर तो काय म्हणेल सगळं घ्या, अगदी दिगंबर होतो पण मला मारू नका. धनात आनंद राहिला का? पुत्रात आनंद आहे असं म्हणा तर जो पुत्र ज्या वेळेला त्या औरंगजेब त्याला त्याच्या बापाचं नाव माहिती आहे कोणाला, त्याला ज्या वेळेला ते दिल्लीमध्ये कोंडून टाकतो त्यावेळेला त्याला त्याच्या पुत्रापासून आनंद होतो का? म्हणजे याचाच अर्थ काय? हे श्री धनपुत्रादी विषयात आनंद नाही, आत्माच काय आहे? आनंद रूप आहे. पण मग त्यांच्यात आनंद वाटतो तरी का? अशी पुन्हा काय आहे? शंका. तर त्यांच्यात आनंद वाटतो तरी का? त्याचं कारण असं आहे की आत्मा आनंद रूप आहे आणि आत्म्याला उपकारक ज्या ज्या वस्तू जितक्या जवळ असतील ना त्याला अविवित म्हटलेलं आहे पहिल्या तरंगात. विविध म्हणजे दूर, अविवित म्हणजे जवळ. मग आत्म्याची जी वस्तू जितकी जवळ असते ना तितका आनंद अधिक वाटतो ती वस्तू विषय, म्हणजे ती जवळ करावी वाटते. जितका दूर असते तितका आनंद जरा कमी कमी होत जातो. मग तेव्हा म्हणत असतात आईचं आपल्या पुत्रावर प्रेम असतं का पुत्राच्या मित्रावरही असतं? पुत्राच्या मित्रावर आहे. पुत्राच्या मित्रावर असतं का मित्राच्या कुत्र्यावर असतं? कुत्र्यावर असतं, हो ना. पण मित्राच्या कुत्र्यावर कुठपर्यंत प्रेम? मित्राचं कुत्र पुत्राला चावत नाही तोपर्यंत. मग ते गेलं. आणि पुत्रावर प्रेम आपल्या ते पुत्राच्या मित्रावर कुठपर्यंत प्रेम? तो पुत्राच्या विरोधात जात नाही तोपर्यंत. आणि पुत्रावर तरी कुठ प्रेम? तो कमरेत लाद घालत नाही तोपर्यंत. म्हणजे ते प्रेम काय झालं? कमी कमी होत जातं. हा हे अनुभवाचा विषय आहे सगळा. हे काय शास्त्रच पाहिजे याला काही? आपणही थोडासा शांत चित्ताने विचार केला तर ही गोष्ट लक्षात येते. वित्तात पुत्र, पुत्रात इंद्रिय, इंद्रियात प्राण, प्राणात आत्मा, परप्रिया. इंद्रियाली पराण्यावर इंद्रिय परमण मनस असतो, पराबुद्रिय बुद्धी परत असतो म्हटलंच आहे. मग आता बघा, मग पुत्राच ठिकाणी प्रेम का? तर पुत्र म्हातारपणाचा आधार आहे म्हणून. पत्नीच ठिकाणी प्रेम का? ती पातीवर ते धर्माने सगळ्या याच्या गरजा पूर्ण करते म्हणून. बरं, त्या पत्नीपेक्षा स्थूल शरीराच्या ठिकाणी अधिक प्रेम का? स्थूल शरीरामध्ये शेम कार्ड सूक्ष्मदेह टाकता येतो म्हणून. त्या सूक्ष्मदेहाच्या ठिकाणी प्रेम का? सूक्ष्मदेहामध्ये चिराभास रूपाने त्याची अभिव्यक्ती आत्म्याची होते म्हणून. बरं, मग त्या सूक्ष्मदेहाचा पेक्षा कारण देहात प्रेम का? कारण देहामध्ये आत्मानंद साक्षात अनुभवता येतो अज्ञानाने आवृत्त असला तरी म्हणून. कारण देहापेक्षा अधिक प्रेम आत्म्यावर का? आत्माचा आनंद रूप आहे म्हणून. म्हणजे इतर ते शेषी आहेत आणि आत्मा शेष आहे. इतरावर जे प्रेम आहे ते आत्म्या करताय, पण आत्म्यावर जे प्रेम आहे ते इतरा करताय का? आत्म्या करताच आहे. आत्म्यावर जे प्रेम आहे ते आत्म्या करताच आहे. मग याचाच अर्थ परमप्रीतीचा विषय जो असतो तो जर आनंद रूप असतो तर परमप्रीतीचा विषय कोण आहे? आत्मा आहे. बरं, तेही जाऊ द्या. प्रीती जी आपल्यावर, प्रीती जी तुझ्यावरी मोठी ती सर्व आपल्यासाठी. आपली जर इतरावर प्रेम होतं ते प्रेम दोन कारणामुळे होतं. एक तर दुःखाच्या अभावाकरता आणि सुखाकरता आहे ना. त्याला दोन शब्द त्यांनी वापरलेले, दुःखाभाव आणि सुखप्राप्ती. दोन शब्द आहे.
आनंदाची प्राप्ती आणि दुःख अभाव या दोन कारणामुळे प्रेम आपलं होतं. आणि आता जगाच्या पाठीवर कोणी घ्या, कुठल्याही व्यवसायात कशातही तो असू द्या, आणि तो काही करत असू द्या, म्हणजे एखादा वेडा सुद्धा बाबा म्हणतात गणगण करतो ना, तर काहीतरी ते गुणगुणण्याने त्याला काय होतं, दुःखाचा अभाव आणि सुखाची प्राप्ती. म्हणजे कुठलीही गोष्टी प्रवृत्ती या दोनच कारणं करताय, म्हणजे आपण म्हणतो दुःखाची निवृत्ती व्हावी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी. आणि पहिल्याच तरंगातला विषय त्यांनी शेवटी सांगितलेला आहे, रज्जूच ठिकाणी काही नाही, सर्प नाही, पण त्याची प्रतीती कुठे आली, रज्जूच्या ठिकाणी आली. मग रज्जूच ठिकाणी जी प्रतीती आली ती रज्जूच ठिकाणी तिथे बोलले होते मोक्ष तुमचा भावाभावरूप आहे ना, मोक्ष तुमचा काय आहे, भावाभावरूप. कारण दुःखाची आत्यंतिक निवृत्ती अभाव आणि परमानंदाची प्राप्ती भाव, आणि भाव अभाव, भावाभावाचं असं होतं ते असं होतं आहे ना. भावाभावाचं जर व्यवहारात जमत नाही तर मोक्षरूपी एका अधिकरणामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती अभाव, परमानंदाची प्राप्ती भाव असे दोन्ही एका अधिकरणात राहील कसे. मग तिथं काय उत्तर दिलं होतं, रज्जूवर भासलेला सर्प त्याची निवृत्ती कुठे होती, वारुळात का नाही, मग वा रज्जूरूप होते. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होतो, आणि ते रज्जू भावरूप का भावरूप आहे. तसं हे आद्यस्थ असणारं दुःख अधिष्ठान आत्मज्ञानानंतर कुठे निवृत्ती होते, त्याची आत्मरूप होते आणि ब्रह्मरूप होते. आणि ब्रह्म कसं आहे, भावरूप आहे, म्हणून मोक्ष भावरूप का केवळ भावरूप. तसं हे दुःख आद्यस्थ का वास्तव, आद्यस्थ. मग आद्यस्थ असणारं दुःख त्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर कुठे होईल, आत्मरूप होईल. आणि आनंदाची प्राप्ती म्हणाल तर परमानंद रूप कोण आहे, आत्माच आहे. म्हणजे प्रीती कोणत्या कारणामुळे होते, एक आनंदाच्या प्राप्ती करता आणि दुःखाची निवृत्ती करता, आणि दुःखाची निवृत्ती सुद्धा आत्मरूपच आहे. आणि आनंदरूप तर कोण आहे, आत्माच आहे. याचाच अर्थ आत्मा काय, आनंदरूप आहे. अशा पद्धतीचा थोडक्यात हा सगळा गोषवारा परिच्छेद जरी मोठा असला तरी त्याचा सगळा भाव आपल्या एकंदर लक्षात आलेला आहे. पंक्ती आता मी वेगाने थोड्याशा वाचतो, काय वाटलं तर आपण लगेच बोला. परिच्छेद 37 तरंग 6 आणि आत्माच आनंदरूप आहे या विषयाची सिद्धी. वाचू ना, थोडंसं माऊलीला प्रार्थना आपण करू का, आपल्या सगळ्यांचं चित्त एकाग्र राहू द्या आणि थोड्या वेळात आमचा एवढा विषय एवढं पूर्ण होऊ द्या, अशी प्रार्थना करून आपण पाहू. बघा, आत्मा आनंद स्वरूप आहे, तसाच आत्मा आनंदरूप आहे. तसाच म्हणजे कसा हो, जसा तो सत्स्वरूप आहे, आता सांगितलं जसा चित्स्वरूप आहे तसाच आत्मा काय आनंद स्वरूप आहे. म्हणजे सच्चिदानंद विद्वान ब्रह्म आहे ना, सच्चित सुखात्मकम ब्रह्म. आता तसाच आत्मा आनंद स्वरूप आहे. जर आत्मा आनंदरूप नसेल तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण आत्मस्वरूप आनंदाचे भान होते, ते होणार नाही. साखर जर गोड नसेल तर साखरेत टाकल्याच्या नंतर साखर गोड होणार नाही. तसा आत्मा जर आनंदरूप नसेल तर विषय प्राप्ती झाल्याच्या नंतर आत्मानंदाचं भान होणार नाही. याचा अर्थ आत्मा कसा आहे, आनंदरूप आहे. विषयात मुळीच आनंद नाही आहे ना. साखरेमधली त्या चहामध्ये बऱ्याच 2-3 गोष्टी असतात ना, त्याच्यातली पत्ती असते, पाणी असतं, दूध असतं, हे सगळे टाका, फक्त साखर टाकू नका. चहाचा रंग येईल पण गोड लागेल का ती, म्हणजे साखर जर गोड नसती तर ती टाकल्याच्या नंतर चहा गोड झाला नसता. तसा आत्मा जर आनंदरूप नसेल तर विषय प्राप्त झाल्याच्या नंतर आनंदाचा अनुभव आला नसता. तुम्ही म्हणाले आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे. अरे विषयाचा नाही. जसं गोडी कोणाची नाही, ते इतर पदार्थाची नाही, आणि साखर त्याच्यात दिसत नाही पण तिचे वाचून गोडी नाही, तर आनंद कोणाचा नाही, विषयाचा नाही, आणि त्याच्यातला आत्मा आनंदरूप दिसत नाही तर त्याच्या वाचून आनंद नाही. ठीक ना. असे एक साधा व्यवहार दृष्टांत घेऊन जरी चिंतन केलं तर आपली ही गोष्ट लक्षात येते. आता बघा, विषयात मुळीच आनंद नाही याचे वर्णन चतुर्थ तरंगात सांगितलेच आहे. याबद्दल येथे थोडा अधिक विचार करावायचा आहे. जो चतुर्थ तरंगात विचार केला तोही आपण थोडक्यात सुरुवातीला पाहिला, आणि त्याच्यात थोडासा बारकावेला विचार इथे देतात. काय म्हणतात बघा, ज्या विषयापासून एकाच आनंद होतो त्याच विषयापासून दुसऱ्याच काय होते, दुःख होते. बघा, आनंद जर विषयाचं स्वरूप असतं तर सर्वालाच त्याच्यापासून आनंद व्हायला पाहिजे. एक साधा व्यवहार आहे. उष्णात हे आग्नेचं स्वरूप असल्यामुळे लहान लेकराने कळून पडू द्या, न कळता पडू द्या. आताच म्हणलो, न कळतं पावत अग्नीवरी जरी पडे तरी 10 नगडे आयशे कदा नगडे. एखाद्याला साखर म्हणतात, ती गोड असते हे काहीच माहिती नाही, तोंडात पडली कशी लागणार. ज्याला माहिती नाही त्याला, आणि ज्याला माहिती आहे म्हणजे ज्ञान अज्ञान कोणाला असू द्या, गोडी साखरेचं स्वरूप असल्यामुळे ते गोडच लागते. उष्णता हे आग्नेचं स्वरूप असल्यामुळे ते दाह करतेच. तसं आनंद हे आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे आनंद होतोच. तसं विषयाचा आनंद हे स्वरूप असतं तर सर्वांनाच आनंद व्हायला पाहिजे, पण सर्वाला आनंद होतो का, होत नाही. त्याचा अर्थ त्याचा काय होत नाही. मग तो म्हणले पण आनंद येतो स्वरूप नाही तर कोणालाच होऊ नये. मग काहीला होतो काहीला का होत नाही. ज्याला होतो त्यालाही खरा आनंद विषयाचा होत नाही, वाढतो विषयाचा भ्रमाने आहे ना. आणि ज्ञानाला कळलेलं असल्यामुळे, त्याला प्रमेत असल्यामुळे त्याला विषयापासून आनंद वाटत नाही. एवढंच सांगण्याचा भाव आहे.
ज्या विषयापासून एकाचा आनंद होतो त्या विषयापासून दुसऱ्यास दुःख होते. जसे सोमलातील किड्या सोमलापासून, सर्प पाहून सर्पिने, सिंह पाहून सिंहनेस आनंद होतो आणि अन्य पुरुषाला काय होते? दुःख होते. जर त्या त्या विषयाच्या ठिकाणीच आनंद असता तर सर्वांनाच आनंद झाला असता, दुःख कोणाचंही झाले नसते. उदाहरण द्या. जसे अग्नीच्या ठिकाणी सत्यत्वाने कोण आहे? उष्णता आहे. पंक्ती पण बघत चला, थोडं बोलत चला. अग्नीच्या ठिकाणी सत्यत्वाने उष्णता आहे. अर्थात उष्णता आहे कोणाचं? अग्नीचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून अग्नीशी संपर्क ज्याचा येईल त्याला काय होणार? दाह होणार. त्या अग्नीशी कोणाचाही स्पर्श झाला तरी त्या उष्णतेची प्रतीती येते. अगदी त्याचप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद असताच तर कोणाचाही त्या विषयापासून आनंद झाला असता. पण वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाच्या अगोदर काय होते? इच्छा. आपण इच्छती, पहिले जानाती, इच्छती, येतते आणि मग पुढे आनंद. मग त्याला म्हणतात विषयाची इच्छा होते तेव्हा त्या इच्छारूप चंचल वृत्तीत आत्मानंदाचे भान होते का? नाही. कारण साधा घट आहे, त्याच्यातलं पाणी स्वच्छ आणि स्थिर आहे, तर शरद पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब त्यात दिसेल. ते पाणी जर मलिन झालं किंवा हालायला लागलं तर त्यात चंद्रबिंब असूनही दिसत नाही. तसं देवरूपी घट, अंतकरूपी जल, त्याच्यातलं अंतकरण वृत्तीरूपी पाणी हे जर स्थिर असेल तर आत्मानंदाचं भान होईल. विषयाची इच्छा झाली, ती वृत्तीची इच्छा झाली तर आत्मानंदाचं भान होणार नाही. म्हणजे आत्मानंद नाही, आत्मानंद रूप नाही का? मग आहे, पण भान का झालं नाही? त्याची अभिव्यक्ती होण्याची जी वृत्ती आहे ती तुमची जशी असेल आनंदाची प्रतीती तशी. जर तामस असेल तर तेवढा आनंद कमी भेटेल, राजस असेल अधिक कमी भेटेल, आणि सात्विक असेल तर आनंदाचे डोळे आनंद तरंग. संतांची वृत्ती कायम सात्विक आहे म्हणून ते म्हणतात सुखाची व्यवहारी सुख लाभ झाला. आणि आपली कधीतरी ती स्वप्नात कधीतरी झाली का मग आपण म्हणतो सुख पाहता आहे ना. जबाबदारी नाही, ती सुखही परवा एवढेच आहे. ह्या दृष्टीने बरं का. पण नाही तर तुम्ही पुन्हा म्हणाल म्हणजे आत्मा आनंद रूप असल्यामुळे त्याच्याशिवाय आनंद नाहीच ना कुठे, त्याच्या अतिरिक्त तुझं काही नाहीच आहे. पण हातचं सोडायचं, पळत्याच्या पाठी लागायचं, मग असा रच्या पुढे ड असा अनुभव आपल्या जीवनामध्ये येतो. बघा, वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होती तेव्हा इच्छारूप चंचल वृत्तीत आत्मानंदाचे भान होत नाही. कारण आत्मानंदाचं भान होण्याकरता वृत्ती कशी पाहिजे? स्वच्छ आणि स्थिर पाहिजे. स्वच्छ म्हणजे मलदोष नको, स्थिर म्हणजे विक्षेप दोष नको. आणि मग हे दोन दोष कशाने घालवावे? निष्काम कर्म, निष्काम उपासनेने. चित्तवृत्ती स्थिर झाली का आत्मानंदाचं भान त्याच्यामध्ये होईल. जेव्हा अनुकूल विषयाची प्राप्ती होते तेव्हा इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो आणि मग त्या निश्चल वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. आता सर्प पाहून सर्पिणीला तरी आनंद का झाला त्याचं आता स्पष्टीकरण करतात. सर्पिणीचा इच्छाच्या विषयीच कोण आहे? सर्प आहे. म्हणून तो पाहून तिच्या क्षणमात्र स्थिर अंतकरण वृत्तीत कोणाचे भान होते? आत्मानंदाचे. आणि तिला वाटेल कोणसे झालं? सर्पामुळे. पण तशी वस्तुस्थिती नाही. पण वाटलं का? तिन्ही गोष्टी युगपत घडल्या म्हणून. अन्य पुरुषात सर्पाची इच्छा आहे का? नाही. म्हणून त्या सर्प पाहून आनंद होत नाही. उलट पक्षी काय? सर्पास पाहून प्रतिकूल ज्ञानामुळे त्या त्यागण्याच्या प्रयत्नात अंतर्वृत्ती त्याची आते काय होते? चंचल होते. आजोबा झोपलेले आहेत आहे ना, आणि मग ते रबराचा सर्प घेऊन आलं बाजारातून आणि आजोबाची परीक्षा पाण्याकरता ठेवला छातीवर ठेवला ना आजोबाच्या पुढे असं सफाना कसं करून तो बघतो. आता बघितल्याच्या नंतर आजोबाला इकडून असं खुणवलं. आजोबा उगला, उठला ना आजोबा ते समोर पाहिलं तर आजोबाने केले पांढरे डोळे गडगड आला. आता सर्प होता का? आता सर्प पाहिल्याच्या नंतर जर आनंद होतो तर मग आजोबाला आनंद व्हावा. पण आजोबाचे तर डोळे पांढरे झाले, बीपी वाढला, जाग उखडतो की काय आजोबाची अशी अवस्था झाली. पण तितक्यात ते म्हातारा ते बाळ आलं आणि म्हटलं आजोबा प्लॅस्टिकचा आहे. मला कुठं काय झालं? अगोदर काय झालं होतं? असं काय झालं? ते सर्प प्रतिकूल आहे आपल्याला वाटलं म्हणून त्याच्या त्यागाकरता इच्छा झाली होती, आणि सर्पिणीला अनुकूल आहे म्हणून त्याच्या भोगाकरता इच्छा होती. आणि हा तिचाही भ्रम आणि याचाही काय? भ्रमच आहे. भ्रमामुळे आत्मा आनंदरूप असताना आनंद विषयाच्या ठिकाणी त्या सर्पीला वाटला आणि दुःख आपल्याला वाटलं. पण तो सर्प मुळात सुखाला कारण का दुःखाला कारण? दोन्ही नाही. पण एकाची अनुकूल भावना आहे, सुखाला कारण वाटला. एकाची त्यागना करता प्रतिकूल भावना आहे, दुःखाला कारण वाटलं. असं त्याचं उत्तर देतं. आणि मुळात आनंदरूप कोण आहे? मग आत्माच आहे. बघा, अन्य पुरुष सर्पाची इच्छा नाही म्हणून त्या सर्प पाहून आनंद होत नाही. उलट सर्प पाहून प्रतिकूल ज्ञानामुळे त्याच्या त्यागाच्या प्रयत्नात अंतर्वृत्ती अति कशी होते? चंचल होती. त्या आजोबाची जशी झाली तशी. आणि म्हणून त्याला काय होते? दुःख होते. पण शिष्य म्हणू लागला, गुरुदेव महाराज आपण असे सांगितले ते मला समजले तर शंका कशाला करतो?
समजले बाबा म्हणत असतात, समजल्यासारखे वाटते, म्हणजे शब्दाने समजले, अनुभवाने नाही, म्हणून ही शंका आहे. पण बघा, आपण सांगितले ते समजले, मला आजो काही असे वाटते की विषयामध्ये आनंद आहे. आजो काही मला काय वाटतं, विषयामध्ये आनंद आहे. म्हणजे कारण इच्छित विषयाची प्राप्ती झाली म्हणजे इच्छारूप वृत्तीचा काय होतो, अभाव. इच्छारूप वृत्ती कोणत्या गुणाची, रजगुणाची. इच्छारूप असणाऱ्या रजगुणाच्या वृत्तीचा अभाव होतो आणि दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून वृत्ती नाही. म्हणजे थोडक्यात त्याला काय वाटतं, हे बघा, एक विषय प्राप्त झाला, दुसऱ्या विषयाची इच्छा झाली नाही, अशा काळामध्ये वृत्ती संधिकाल त्याला म्हणतात वेदांतात. म्हणजे त्या काळात वृत्तीच नाही असं त्याचं म्हणणं आहे. खरंच सांगा, त्या काळात वृत्ती नाही का, इच्छारूप वृत्ती नाही आहे ना, इच्छारूप रजगुणी वृत्ती नाही, पण त्या पदार्थाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्ती तिथेही आहे, पण हे माहिती नाही म्हणून ही शंका आहे. आणि उत्तर तेच पुढे देणार आहे का त्या ठिकाणी फक्त रजगुण वृत्तीचा अभाव आहे, त्या पदार्थ ज्ञानाकार वृत्ती त्याही वेळेला आहे. असं उत्तर प्रश्न आपण दोन्ही पाहिलेले, फक्त पंक्ती वाचतो. इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो, दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून वृत्ती नाही. अशा निर्वृत्तिक मध्यस्थितीमध्ये जो आनंद होतो तो आनंद विषयाचाच म्हटला पाहिजे. कारण सिद्धांत मतात म्हणजेच वेदांत मतामध्ये तर वृत्ती वाचून स्वरूपानंदाचे भान होत नाही. कारण म्हणजे हे बघा, आत्मानंदच भान होण्याकरता कोण लागते, वृत्ती लागते, आणि वृत्ती त्यावेळेला नाही, आणि आनंद तर आहे. मग तो आनंद कोणाचा म्हणला पाहिजे, त्या विषयाचा म्हटला पाहिजे असं मला वाटतं. कारण आत्मानंद तुम्ही म्हणला तर आम्ही मान्य करू, पण आत्मानंदच भान होण्याकरता वृत्ती लागते. एक विषयाची प्राप्ती झाली, अन्य विषयाची वृत्ती झाली नाही, अशा मधल्या काळात वृत्तीच नाही, म्हणून त्या वृत्तीमध्ये आत्मानंद भान नाही आणि आनंद तर आहे. मग परिशेष नाही ना, तो आनंद कोणाचा म्हणला पाहिजे, विषयाचा म्हटला पाहिजे. असे काय येते, शंका लक्षात आली ना. पण नक्की ना, बघा, म्हणजे माझ्याकडून जास्तच पाल्ला होत असेल तर ते सांगा, पण फक्त समजलं पाहिजे, दुसरं आपल्याला त्यात दुराग्रह कुठलाही नाही. आणि मध्यंतरी वृत्ती नाही, अशा वेळेला होणारा आनंद विषयाचाच म्हटल्याशिवाय गतीच नाही असे मला वाटते. गुरुदेव म्हणतात, असे तुला जरी वाटतं ते वेळेला सासरसारखं माहेरसारखं असं तुला वाटतं, पण असं वस्तुस्थिती नाही, म्हणजे वृत्ती नाही असा कुठलाही काल नाही असं गुरुदेव सांगतात. बघा, श्री गुरु, इच्छारूप वृत्ती राजस आहे, त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. आनंद कशात उत्पन्न होतो, आनंदाचे भान हे सात्विक वृत्तीत होते. कारण सत्वात संजय ते ज्ञानम, म्हणजे ज्ञान, ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी जीवनात होतात ना त्याकरता सात्विक वृत्ती लागते. इच्छारूप राजस वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता इच्छारूप अंतकरणाची वृत्ती निवृत्त होते. हे तुझं म्हणणं इथपर्यंत बरोबर आहे, पण तू याच्या पुढे काय बोललो होता, वृत्तीच नाही. तर वृत्ती नाही असा काल नाही, कारण समाधीमध्ये सुद्धा वृत्ती आहे, सुषुप्तीतही वृत्ती आहे. आणि मग एक विषयाची इच्छा झाली, दुसऱ्या विषयाची इच्छा झाली नाही, त्या काळात वृत्ती कोणती नाही, चंचल राजच वृत्ती नाही, पण त्या पदार्थाचा ज्ञानाकार सात्विक वृत्ती तिथेही आहे. मग त्या सात्विक वृत्तीमध्ये कोणाचं भान आहे, विषय उपहित चैतन्य आनंदच भान आहे. म्हणून कोण आनंदरूप नाही, विषय आनंदरूप नाही, कोण आनंदरूप आहे, आत्माच आनंदरूप आहे, हेच सांगतात. बघा, इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता इच्छारूप अंतकरण वृत्ती निवृत्त होते आणि दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. अशा मधल्या संधीत कोणताही प्रकारचा अंतकरण वृत्तीचा अभाव आहे असे नाही. इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे, त्यावेळेला कोणत्या वृत्तीचा अभाव आहे, फक्त इच्छारूप राजसी वृत्तीचा अभाव आहे. पण वृत्तीचाच अभाव आहे का, नाही. मग त्यावेळेला कोणती वृत्ती आहे, पदार्थाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्ती तिथेही आहे आणि त्या पदार्थ ज्ञान उपहित चैतन्यानंदाचं भान तिच्यामध्ये होतं. परंतु प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाकार, आलं का, प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाच्या आकाराची झालेली वृत्ती त्याही काळात आहे. त्या काळात म्हणजे ज्या ज्ञानकारात, म्हणजे एक विषयाचं ज्ञान झालं आणि अन्य विषयाची इच्छा झाली नाही, अशाही कालामध्ये राजसी वृत्तीचा जरी अभाव असला तर त्या पदार्थाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्ती तिथे आहे. ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचं कार्य आहे, कारण सत्व संजय ते ज्ञानम. त्या सात्विक वृत्तीत आत्मानंदाचे भान होते, परंतु ती वृत्ती बाह्य विषयाका असल्यामुळे कशी आहे, बहिर्मुख आहे. बाह्य विषयाका असल्यामुळे, बहिर्मुख असल्यामुळे त्या वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा, म्हणजे कारण वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्य इकडे आहे आणि वृत्ती पदार्थाची बाहेर गेली तिकडे आहे, त्यामुळे तिला इकडला आनंद भोगता येत नाही, तिकडला पदार्थ उपयोग चैतन्याचा आनंद ती भोगते. म्हणून ते म्हणतात, बघा, त्या सात्विक वृत्तीत आत्मानंदाचे भान होते, परंतु ती वृत्ती बाह्य विषयाकार असल्यामुळे, बाह्य विषयाच्या ज्ञानाकार बहिर्मुख आहे, त्या वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही, कारण तो आनंद वृत्तीचे पृष्ठभागाचे ठिकाणी आहे.
साक्षीचा आनंद कुठे आहे? इकडे आहे. आणि वृत्ती कुठे आहे? तिकडे आहे. आता आपण साधा विचार बघा, त्या वाघाला जर गोळी झाडली म्हणले तर वाघ गोळीच्या पाकटीमागं धावत नाही. गोळी जिकडून आली त्याच्या नरडीचा गोट घेतो. आणि आपण कुत्र्याला छू म्हणलं का ते कुठं धावतं? त्या गोळीकडे, त्या फेकलेल्या गोट्याकडे धावतं. तशी अंतःवृत्ती त्यावेळेला कशी धावते? त्या ग्रामशिवासारखी त्या विषयाच्या आकाराची आहे. आणि आनंद कुठे आहे? इकडे पृष्ठभागाकडे आहे. म्हणून तो आनंद तिला भोगायला भेटत नाही. पण तरी ते विषयाचा आनंद भेटते का? नाही. विषय तर आनंद विषयाचं स्वरूपच नाही. मग ते विषयरूपी चैतन्य जे आहे ते आनंदरूप आहे, त्याचा आनंद ती वृत्ती त्यावेळेला भोगते. ठीक ना? फक्त तिनं आनंद कुठला भोगायला पाहिजे होता? अंतःवृत्ती साक्षी चैतन्याचा. पण ती का भोगत नाही? त्यावेळेला ती बहिर्मुख आहे म्हणून. पण तिला विषयाचा आनंद भोगते का चैतन्याचा? चैतन्याचा. पण कोणत्या चैतन्याचा भोगत नाही? अंतःवृत्ती साक्षी चैतन्याचं भोगत नाही. कुठल्या भोगते? विषयरूपी साक्षी चैतन्याचा आनंद त्यावेळेला ती वृत्ती भोगते. आता बघा कसं, तर उदाहरण देतात. जसे मोठेचे बैल मागे सरून विहिरीजवळ येतात, त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्याच पाटातीलच पाणी प्यायला मिळते. विहिरीतलं पाणी प्यायला भेटत नाही. आता तुम्ही याच्यावर जी शंका घ्याल त्याचं उत्तर खाली टिप्पणीत देतात. टिप्पणी बघा. बैलाची तोंडी विहिरीकडे असती तरी त्याच विहिरीतले पाणी पिता आले नसते. तथापि वृत्तीच्या बहिर्मुखत्वापुरताच हा दृष्टांत मर्यादित आहे. कारण एखादा शंका घेऊ शकतो ना, अहो बैलाचे तोंड विहिरीकडे जरी असले तरी त्यांना कसं पाणी? विहीर आहे 10 परस, पाणी आहे खाली 5 परस, कसं यांचं तोंड पुरेल? अरे बाबा, फक्त बहिर्मुख वृत्ती एवढ्या करता हा दृष्टांत घे. आणि दृष्टांत जर पूर्णांगण घेतला तर तो काय होईल? आपण नेहमीच म्हणतो सिद्धांतच होईल. आणि दृष्टांत सिद्धांत करता असतो का दृष्टांत सिद्धांत असतो? दृष्टांत सिद्धांत करता असतो. पण तसं म्हणून हा काय आहे? दृष्टांत आहे. तसं वृत्ती बहिर्मुख असल्यामुळे त्याला बाहेरच्या चैतन्य विषयोपी चैतन्याचा आनंद भोगायला भेटतो. अंतःवृत्ती साक्षी चैतन्याचा आनंद भोगायला भेटत नाही. आता बघा, त्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास, म्हणजे कोणास? त्या बैलास पाटातील पाणी जसे पिण्यास मिळते, त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. कारण रजोगुण वृत्ती आता विषय प्राप्त झाल्याच्या नंतर ती गेली ना, मग बाह्य विषयाच्या ज्ञानाकार सात्विक वृत्ती असते. आणि त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे, परंतु बघा आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयाकार वृत्ती आहे त्या विषय उपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडनं होते. कारण विषय उपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य याच्यात काय नाही? भेद नाही. कारण चैतन्य चैतन्यच आहे. मग 2 नाव का दिले? बाहेर विषयाची उपायत लागली विषय उपहित चैतन्य, अंतःकरणाची उपायत लागली अंतःकरण उपहित चैतन्य. हो म्हणजे मग भेद झाला ना. म्हणजे कोणता भेद आहे? औपाधिक आहे. आणि औपाधिक भेद वास्तव भेदाची लाभहानी करत नाही. म्हणून वृत्ती बहिर्मुख असली तरी कोणाचा आनंद भोगते? चैतन्याचाच. अंतर्मुख असले तरी चैतन्याचाच. मग आता शंका घेईल, मग चैतन्याचाच आनंद भोगते तर आम्ही भरपूर विषय संपादन करू, कशा करता? चैतन्याचा आनंद भोगण्याकरता. अशी शंका आपल्या 4थ्या तरंगात केली होती. तीच शंका इथे करतात. म्हणून विषयरूपी चैतन्याचाच जो आनंद तोच आत्मानंद आहे. म्हणून आत्मानंदाचेच भान होते, विषयात आनंद नाहीच. पण शिष्य म्हणू लागला, महाराज या तुमच्या समाधानावर एक आक्षेप येतो. कोणता? तो बघा. महाराज विषयात आनंद नाही हे काय झाले? आम्हाला समजले हो, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास काय संपादन केले पाहिजे? विषय संपादन केले पाहिजे. कारण विषय संपादन करणे आवश्यक आहे असे वर सांगितलेल्या समाधानावरून सिद्ध होते. तुम्ही समाधान केलं पण त्याच्यावरून तर असं सिद्ध होतं का पुष्कळ विषय संपादन केले पाहिजे. जो जितके विषय संपादन करेल त्याला तितका आत्मानंद भोगता येईल. म्हणून प्रत्येक जण एखादा टाटा म्हणेल मी विषय संपादन केले, आणखी एखादा म्हणे विषय संपादन केले, म्हणजे आम्हाला विषय लंपट नका म्हणू. तुम्हाला आत्मानंदाची तेवढी तीव्र इच्छा नाही म्हणून तुम्ही साधक त्याग करता. आम्हाला आत्मानंदाची तीव्र इच्छा आहे म्हणून आम्ही विषय संपादन केले. कारण विषय संपादना वाचून विषयाकार वृत्ती होणार नाही. चंचल वृत्तीचा अभाव झाल्याच्या नंतर वृत्ती त्या पदार्थाचा ज्ञानाकार होईल आणि ज्ञानाकार झाल्याच्या नंतर पदार्थ उपहित असणारे जे चैतन्य त्याचा आनंद तिला भोगता येईल. म्हणून आम्ही विषयाकरता संपादन केले का आत्मानंद करता केले? आत्मानंद भोगा करता केले असा आक्षेप तुमच्या या समाधानावर येऊ शकतो. अशी काय आहे शंका? केवळ विषय उपभोगात निमग्न असलेल्या पुरुषाने आत्मानंद भोगण्याकरता आम्ही विषय संपादन करतो असे म्हणण्याला मग काय हरकत आहे? कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. असे काय आहे शंका? श्री गुरुदेव म्हणतात, बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो. पण मग आता दोष तरी यायला नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात आम्ही बोललो ते चुकीचं नाही, पण आमचं हे बोलणं अतिव्याप्ती दोषाने ग्रस्त झालं. बरोबर की नाही? म्हणजे आत्मा आनंद रूप आहे पण विषय सुद्धा संपादन केले पाहिजे. कारण विषय वाचून आत्मानंद भोगता येत नाही.
म्हणजे थोडक्यात आत्मा आनंद रूपी सिद्ध करताना विषयाच्या ठिकाणी सुद्धा आनंद विषय वाचून संपादन करता येत नाही असं त्या समाधानावर आक्षेप येऊ लागला. म्हणजे आमचं बोलणं अतिव्याप्ती दोषाने ग्रस्त झालं. तर मग तू जर आमच्या बोलण्यावर अतिव्याप्ती दोष देत असेल तर आता आम्ही असं लक्षण करू गायचं आहे ना का त्याच्यावर अतिव्याप्ती दोष येणार नाही. तसं आम्ही आपणाचा आनंदाचं असं लक्षण करू का ज्याच्यावर हा दोष येणार नाही. कसं लक्षण करतात बघा. पण ते लक्षण लक्षात येण्याकरता थोडंसं आपल्याला सर्वाला लक्षपूर्वक ऐकणं एकाग्र होणं गरजेचं आहे. सगळेच आपण थकलेलो आहोत याची मला जाण आहे. पण उद्या आपण त्याच्याकरता सुट्टी घेऊ. आज थोडंसं एकाग्र हो. बघा बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो. उत्तम सिद्धांत कोणता? तो असा, इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती कशी असते? पहिले काय म्हटलं होतं आम्ही? बहिर्मुख असते. म्हणजे पदार्थ ज्ञानाकार. विषय प्राप्त होण्याकरता इकडे बघा, विषय प्राप्त होण्याकरता वृत्ती चंचल झाली. चंचल झाल्याच्या नंतर विषय प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्तीचा त्या चंचल वृत्तीचा अभाव झाला. पण पदार्थ ज्ञानाकार वृत्ती आहे म्हटलं होतं. म्हणजे ती वृत्ती कशी मानली होती? पहिले आम्ही बहिर्मुख मानली होती. पण आता आम्ही सांगतो विषय प्राप्त झाला का? आपण ते रबराचं उदाहरण दिलं ना, रबर ताणलेला आहे तोपर्यंत आहे, सोडलं कधी जायला. तसं वृत्ती मुळात अंतकरणाच्या असल्यामुळे ती आतच आहे, ती अंतर्मुखच आहे. बहिर्मुख कशा करता झाली होती? विषयाकरता. विषय प्राप्त झाला का ती अंतर्मुखच असते. आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये मग कोणाचं भान होईल? अंतकरण वृत्ती साक्षी चैतन्याच्या आनंदच होईल. कशाच होणार नाही? विषयोपी चैतन्याचं भान होणार नाही असं आता समाधान सांगतात. असे आपल्या लक्षात आला. पंक्ती बघा. बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो याकरता आत्मा आता उत्तम सिद्धांत सांगतो. तो असा, इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होत नाही तोपर्यंत वृत्ती कशी असते? पहिले कशी म्हणलो तर आम्ही आहे ना, तसं म्हणल्यामुळे विषय संपादन करावं लागेल आत्मानंद भोगण्याकरता अशी काय आली? शंका आली. पण आता खरं सिद्धांत सांगतो ती शंका का आम्ही बघत होतो तू किती अंतर्मुख होऊन ऐकतो, पण आता कळालं अरे तू खरंच अंतर्मुख होऊन ऐकतो. मग आता आम्ही खरा सिद्धांत सांगतो. पूर्वी खोटा सांगितला असं नाही, पण तो स्थूल दृष्टीने सांगितला. आता सूक्ष्म दृष्टीने सांगतो. विषय प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्ती बहिर्मुख राहत नाही. कशी होते? अंतर्मुख असते. बघा, विषय प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्ती अंतर्मुख असते, विषयाकार बहिर्मुख राहत नाही. आणि त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. कोणाचे होत नाही? विषयी उपहित चैतन्यानंदाचं भान होत नाही. बघा, इथे या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस काय कारण आहे? इच्छेचा अभाव. अंतर्मुख वृत्ती उत्पन्न झाली. पहिली वृत्ती मुळात कशी होती? अंतर्मुखच होती. ते बहिर्मुख कशामुळे झाली? विषयाची इच्छा प्राप्त. पण विषयाची इच्छा रूप वृत्ती कुठपर्यंत राहील? विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत. विषय प्राप्त झाल्याच्या नंतर इच्छा रूप वृत्तीचा काय झाला? अभाव. मग इच्छा रूप वृत्तीचा अभाव हाच कारण आहे कोणत्या वृत्तीच्या उत्पत्तीला? अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीला कारण. ठीक ना? हे महत्वाचं इथलं. त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस इच्छा अभाव हे कारण आहे. उदाहरण देतात, जसा एकांत स्थानामध्ये बसलेला उदासीन, म्हणजे ज्याला कुठलीच इच्छा नाही आहे ना, ऐकेचे का परत्रीचे भोग पायी झाल्या इच्छेचे परिभोगावे नरूचे मनाबाजी, त्याला काय म्हणतो आपण? उदासीन. ज्याला कुठली इच्छा नाही असा उदासीन पुरुषास, किंवा झोपेतून उठल्याला म्हटलं आपण उदासीन पुरुषास बहिर्मुख ज्ञानरूप बरोबर आहे का? बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते. म्हणजे बहिर्मुख वृत्ती नाहीच त्याची, कारण कशाची इच्छा त्याला नाही. मग वृत्ती बाहेर जाईलच कशाला आहे ना? वृत्ती बाहेर जाते कधी? कशाची तरी इच्छा झाली तर. याला उदासीन आहे, कुठलीच इच्छा नाही, मग वृत्ती त्याची कशी आहे? अंतर्मुख आहे. आणि त्यावेळी इच्छादी वृत्तीचा अभाव असतो. अशा वेळेला अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचे ग्रहण करते. वृत्ती नसते असा कोणताही काल नाही. मुळात त्याला इथे आता हे खरं सांगतात, तुला ही शंका तरी का आली का? तुला वाटतं एक विषय प्राप्त झाला, दुसऱ्या विषयाची इच्छा झाली आणि त्यावेळेस वृत्तीच नाही. वृत्ती नाही असं कुठलाही काल नाही. कधी वृत्ती नाही? वृत्ती नाही असं कधीच नाही. फक्त कधी एकदा विधेय कैवल्याला प्राप्त झाला ना त्याच वेळेला वृत्ती नाही. हे तर समाधीतही वृत्ती सूक्ष्म वृत्ती आहे, शिशुप्तीतही वृत्ती आहे, आणि ज्ञानी जर झाला तर बाधित वृत्ती तरी. कारण अंतकरणाचा आणि आत्म्याचा आदेशिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत वृत्ती आहेच ना. वृत्तीने असा कोणता काल आहे? कोणताच काल नाही. फक्त वृत्ती कधी नाही म्हणायचं? ज्या वेळेला तो विधेय कैवल्याला प्राप्त होईल त्यावेळेला वृत्ती नाही, तोपर्यंत वृत्ती आहे. फक्त मग कुंभकर्णासारखी प्रवृत्ती असेल तर तामसी वृत्ती राहील, त्या रावणासारखी प्रवृत्ती असेल तर राजसी वृत्ती राहील, आणि विभीषणासारखी प्रवृत्ती असेल तर सात्विक वृत्ती राहील. आणि कोणत्या वृत्तीत आत्मानंदाचं भान होईल? अजून एक शब्द, सात्विक अंतर्मुख अंतकरण वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होईल. एवढा शब्द इथला सिद्धांतात महत्वाचा आहे. बघा,
अशा वेळेला अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे ग्रहण करते. वृत्ती नसते असा कोणताही काल नाही. तसेच इच्छित विषयाच्या लाभाने इच्छाधिकांचा अभाव होतो आणि म्हणून पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्तीच मानली पाहिजे. पदार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर कोणती वृत्ती मानली पाहिजे? कारण वृत्ती ज्याच्या करता चंचल झाली तो पदार्थ प्राप्त झाल्याच्या नंतर वृत्ती आता अंतर्मुखच मानली पाहिजे. त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान हे कसे होते? अत्यंत अविवहित. हे बघा, विषयाचा आनंद तरी नसताना विषयाचा का वाटला? 3 गोष्टी युगपत घडतात म्हणून. तसं त्या इच्छित वृत्तीचा अभाव, वृत्तीची अंतर्मुखता आणि आत्मानंदाचं भान हे असं म्हणलं नाही. जशी चुटकी का हा आवाज कळतच नाही, कारण दोन्हीचा आघात एक वेळ झाला. इथे तर 3 गोष्टी युगपत घडतात. म्हणून आपल्याला भ्रमाने वाटतं आनंद कोणाचा आहे? विषयाचा आहे. पण तो कशाचा आहे? आत्म्याचाच आहे. एवढंच सिद्ध करायचं. एवढं पोटतिडकीने ते का सांगायला लागले? कारण एवढं ऐकून सुद्धा वाटतं विषयाचा आनंद आहे. म्हणून आपला तो भ्रम जाण्याकरता पुन्हा पुन्हा ग्रंथकार एवढं मायेच्या ममतेने एवढं पोटतिडकीने सांगतात. दुसरं कारण काही नाही. म्हणजे एवढं कळून सुद्धा जर तसंच वाटत असेल तर त्याला पर्याय काय? पुन्हा पुन्हा तेच चिंतन करणं आणि पाहायचं. ह्या गोष्टी ऐकण्यासहित पुन्हा प्रत्यक्ष बघायच्या. म्हणजे अंतःकरणवृत्तीचा तसा आकार केला तर मग ठाम निर्णय होतो. आणि मग भ्रमाने जरी वाटला, वृत्तीला भ्रम झाला, जरी विस्मरण झालं तर काय नाही होणार? मग विपर्य होणार नाही. हानी कशात आहे? विस्मरणात नाही का? आहे थोडी, पण इतकी नाही जी विपर्यात आहे. म्हणून आपल्याला इथून पुढे झालं तर म्हणजे होऊच नाही दोन्ही, पण झालं तर काय ठीक आहे, विस्मरण झालं तरी ठीक आहे, पण काय होता कामा नाही? विपर्य होता कामा नाही. बघा, अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान अत्यंत अविवहित आहे. अत्यंत अविवहित म्हणण्याचा अर्थ म्हणजे युगपत म्हणता येत नाही, कारण ते झाल्याच्या नंतर वृत्ती विषयाची प्राप्ती कर लगेच ते अंतर्मुख होते, पण ते थोडक्यात युगपतच. अत्यंत अविवहित म्हणणं काय आणि युगपत म्हणणं काय? म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होती की मी विषयाच्या ठिकाणी आनंदाचा अनुभव केला. विषय ज्ञानाकार वृत्तीने विषय उपहित चैतन्यानंदाचे भान घडते असे म्हणावे. बघा, असं म्हणता येत नाही, पण म्हणावे त्याला म्हणतो आपण अभिप्रेत्य परिहारणे. शंका घेऊन त्याचं काय करायचं? उत्तर द्यायचं. आपण शंका उत्थापित करायची ना आपणच त्याचं उत्तर द्यायचं. म्हणतात विषय ज्ञानाकार वृत्तीने विषय उपहित चैतन्यानंदाचे भान घडते असे मानतच नाही, पण असे मानावे. तर त्याविषयी अशी अडचण येते की काय? मार्गातील वृक्षाच्या ज्ञानाकार जी ज्ञानरूप वृत्ती सात्विक आहे. आपण घरापासून इथपर्यंत आलो, इथून आता घरापर्यंत जाणार, आपण जिथे राहतो तिथपर्यंत जाणार. रस्त्यात आपण 5 जाणार का डोळे झाकून जाणार? 5 जाणार. मग 5 जाताना कशाचं ज्ञान होणार? ज्याला वृत्ती पाहिजे त्याचं ज्ञान होणार. मग त्या उपई चैतन्य तिथे नाही का? ते चैतन्य आनंदरूप नाही का? मग आनंदाचं भान व्हायला पाहिजे नाही का? होतं का? नाही होत. उलट कधी कधी नको ते विषय जास्त पाहिले तर माणसाला गणगण टेन्शन वाटतं. अरे किती गणगण, किती गजगज, किती आनंदी निवांत होते, आता काय? असं कधी कधी वाटतं की नाही माणसाला? मग जर विषयाचाच आनंद, बाह्य विषयाचा आनंद वृत्ती भोगते म्हटलं तर मग प्रत्येक क्षणात आनंद व्हायला पाहिजे. म्हणून म्हणजे हे कशा करता बोलतात? तो म्हणतो पुष्कळ विषय संपादन केले म्हणजे आनंद होईल, आत्मानंद. असं नाही. उलट जितका विषयाचा त्याग करशील, वृत्ती अंतर्मुख राहील, तितका आनंद, आत्मानंदाचं भान अधिक होईल. म्हणजे भोगात शांती राहणे, त्यागात शांतीनंतर. स्वामी विवेकानंदाचे एक वाक्य आहे, आज कलियुगाच्या पाठीमध्ये आणि अगदी पुरातन कालापासून जे संप्रदाय भोग आणि भक्ती, त्याच शब्द आहे भोग आणि भक्ती, याची सांगड घालायला जातात त्यांची विल्हेवाटच लागते. म्हणून भोग असेल तर भक्ती नाही, भक्ती असेल तर भोग नाही. म्हणून चिडिया दोन बने. एक तर वृत्ती अंतर्मुख राहिली तरच आत्मानंदाचं भान होईल, विषयकर राहिले तर आत्मानंदाचं भान होणार नाही. ह्याच सांगण्याचा इथला मुख्य गाभा आहे, भाव आहे. मग त्या वृत्तीनेही विषय उपहित चैतन्यानंदाचे भान घडले पाहिजे. कारण प्रत्येक वृत्ती प्रत्येक पदार्थाला विषय करते त्या वेळेला. इतकेच नाही तर सर्व तृण पाषाणादी पदार्थाच्या ज्ञानाने तत्त पदार्थ उपहित चैतन्यानंदाचे भान झाले पाहिजे. होते का हो? हे कशाने पटवून देतात बरं? वा, श्रुतियुक्तीपैकी अनुभूतीने ही गोष्ट पटवून देत आहे. कारण आपला अनुभव आहे, प्रत्येक पदार्थाच्या ज्ञानाकार होतं त्यावेळेला आपल्याला आनंद होत नाही. कधी आनंद होतो? ज्यावेळेला वृत्ती अंतर्मुख असेल, स्थिर असेल, स्वच्छ असेल, त्याच वेळेला आत्मानंदाचं भान होतं. मग आता ते म्हणतात पदार्थ ज्ञानाकार, पुढचं ते पूर्ण वाक्य वाचलं तर मग बघा, इतकेच नाही तर सर्व तृण पाषाणादी पदार्थाच्या ज्ञानाने तत्त पदार्थ उपहित चैतन्यानंदाचे भान झाले पाहिजे. तसा तर अनुभव नाही. म्हणून अनात्मक पदार्थाच्या ज्ञानरूप बहिर्मुख वृत्तीने पदार्थ उपहित चैतन्यानंदाचे ग्रहण होत नाही. मग
तर इच्छित विषय प्राप्तीने अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या ठिकाणी कोणाचे भान होते? आत्मानंदाचे भान होते असेच म्हटले पाहिजे. जर आत्मा आनंदरूप नसेल तर आत्ताच म्हणलो आपण साखर गोड नसेल तर चहा टाकल्याच्या नंतर गोडी तिला येणार नाही. मग तसं आत्मा आनंदरूप नसेल तर विषयाप्राप्तीने आनंदाचे भान होणार नाही. आणि होते की नाही आपला जर आत्मा आनंदरूप नसेल तर विषय प्राप्तीने काय कसं म्हणायचे? जर आत्मा आनंदरूप नसेल तर विषय प्राप्तीने आनंदाचे भान होणार नाही आणि विषय प्राप्तीने आनंदाचे भान होतही नाही अशी कल्पना करा. कसं बघा आता पुढचं वाक्य, अशी कल्पना करा की कोणाचा प्रिय पुत्र, आपण ते 3 शब्द म्हणले होते, पुत्र, धन आणि भार्या. मग कोणाचा प्रिय पुत्र किंवा अन्य कोणी प्रिय मरण पावल्यामुळे अत्यंत दुःख होते त्याला. मग त्यावेळेला म्हणजे बघा विषयाचा आनंद स्वरूप असेल तर आता दशरथ महाराज यांना काय अनुकूल नाही. एखाद्याला सामान्य एखाद्या गावातला सरपंच ओळखत नाही पण महाराज दशरथाची पूजा इंद्र करायला तयार आहे, पण तरी सगळे विषय अनुकूल नाही का त्यांना? पत्नी 3 मानासारखे काय, त्या 3 तर पट्ट राण्या, 700 इतर राण्या आहेत, दासदासी नौकर चाकर चतुरंगणी सम्राट ते आहे, सगळं अनुकूल आहे. पण एक दुःख होतं, हे बाकीचे विषय त्यांना आनंद देऊ शकले का? पुत्र नाही, स्वस्मिन पुत्रा कस्तमेश सर्व लक्षण लक्षिता पुत्र हिनशी मे राज्यम सर्व दुःख आहे कल्पते म्हणतात की नाही ते. मग ती गोष्ट सांगताना काय बोलतात बघा. कल्पना करा की कोणाचा प्रिय पुत्र किंवा अन्य कोणी प्रिय मरण पावल्यामुळे अत्यंत त्याला काय होते? दुःख होते, म्हणजे कडेलोट होतो दुःखाचा त्याच्या जीवनामध्ये. मग त्यावेळेला दुसरे पुष्कळ अनुकूल पदार्थ असतात की नाही? पुष्कळ अनुकूल पदार्थ असतात, परंतु त्यापासून त्याला सुख होते का? उतराय नाही. का होत नाही बरं? त्याची वृत्ती काय झालेली आहे? एका दुःखामुळे ती चंचल झाली आणि ती स्थिर दुसऱ्या पदार्थामुळे त्या काळात होत नाही आणि त्यामुळे आत्मानंदाचं भान होत नाही. याचाच अर्थ कशात आनंद नाही? विषयात आनंद आहे. मग कोण आनंद रूप आहे? आत्माचा आनंद रूप आहे. त्याचं भान कधी होईल? अंतकरण वृत्ती कशी स्थिर पाहिजे का अंतर्मुख परत स्थिर पाहिजे? महत्वाची अंतकरण वृत्ती अंतर्मुख आणि स्थिर असेल तरच आत्मानंदाचं भान होईल. याचा अर्थ आनंद कशात नाही? विषयात नाही. विषयाचा आनंद काय नाही? स्वरूप नाही. आणि मग आनंद स्वरूप कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. मग आनंद रूप कोण आहे? आत्मा आहे. आत्मा आनंद रूप आहे का? कसा आहे? पुन्हा चिद्रूप आहे. चिद्रूप आहे का? मग जसा सद्रूप आहे तसाच, जसा चिद्रूप आहे तसाच. मग आनंद हे कोणाचं स्वरूप आहे? आत्म्याचं स्वरूप आहे आणि आत्माचा आनंद रूप आहे. आपण मात्र दुःख रूप आहे. आपणच आनंद रूप आहोत कारण आपण कोण आहे? कारण एवढा सगळा विचार झाला ते मी नाही असं म्हटलं तर मग काही त्याचा उपयोग होणार नाही. असा आनंद रूप कोण आहे? मीच आहे. बघा, त्या दुसरे पुष्कळ अनुकूल पदार्थ प्राप्त असतात परंतु त्यापासून सुख होत नाही. यावरून आत्माच आनंद रूप आहे असे सिद्ध होते. आत्मासंबंधी ज्या वस्तू असतात म्हणजे जितक्या जवळच्या असतात त्याच्या ठिकाणी प्रेम होते आणि अत्यंत सन्निहित म्हणजे अत्यंत जवळ अत्यंत अव्यवहित वस्तूच्या ठिकाणी अधिक प्रेम होते. या रीतीने म्हणजे न सर्व कामयं सर्व प्रियं भवति आत्मनस्तु कामयं सर्व पूर्ण भवति. तुम्ही ते बोलले आता काय? पुत्रात वित्तात पुत्र, वित्तात पुत्र, पुत्रात इंद्रिय, इंद्रियात प्राणम, प्राणात आत्मा, परप्रिया तोच विषय सांगतात. या रीतीने आत्मसंबंधी दूरदूरच्या पदार्थापेक्षा जवळजवळच्या पदार्थाच्या ठिकाणी अधिक प्रीती असते. असे पहा की पुत्राद्वारा मित्राच्या ठिकाणी म्हणजे पुत्राचा जो मित्र आहे ना त्याच्या ठिकाणी त्या मित्राकरता प्रेम नाही, पुत्रद्वारा मित्राच्या ठिकाणी प्रीती आहे असते आणि ती प्रीती मित्रापेक्षा पुत्राच्या ठिकाणी अधिक असते. साहजिकच अगदी साधा व्यवहार अगदी आपण बघा, आपल्या एखादा मित्र घेऊन घरी आपण गेला असतो शाळेत असताना गावी आणि अचानक आईने पोहे केले असते ना तर आई मित्राला पुत्रामुळे देते पण बारकाईने पहा 2 घास पुत्राच्या डिशमध्ये जास्तच असतात आहे ना. कारण का? पुत्राद्वारा मित्राच्या ठिकाणी प्रीती आहे, मित्राच्या ठिकाणी पुत्राच्या द्वारा नाही. आपल्या पुत्राकरता मित्रावर प्रीती आहे, मित्राकरता मित्रावर प्रीती नाही. मग असं आता पुढे पुढे येतात बघा. पुत्र कुठे ते असे पहा की पुत्राद्वारा पुत्र मित्राच्या ठिकाणी प्रीती असते. ती प्रीती पुत्र मित्रापेक्षा पुत्राच्या ठिकाणी अधिक असते. त्या पोयाच्या भेदावरून पाहायला भेटतं कोणाच्या ठिकाणी प्रीती अधिक आहे. त्यापेक्षा आपल्या स्थूल शरीराच्या ठिकाणी अधिक आहे. बरं, पुत्रापेक्षा स्थूल शरीराच्या ठिकाणी अधिक प्रीती आहे
मनासारखी न होता बाळकाशी मारी माता. म्हणजे पुत्रापेक्षा स्थूल शरीराच्या ठिकाणी अधिक प्रीती आहे. त्या स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी अधिक प्रीती आहे. का? त्या सूक्ष्म शरीरामध्ये चिदाभासाचं आत्माचं चिदाभास बिंबरूप प्रतिबिंब रूपाने प्रतीती आहे. म्हणून पुत्रमित्रादी दूरच्या पदार्थापेक्षा सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी सूक्ष्म शरीर अत्यंत जवळ आहे. म्हणजे अगदी स्थूल शरीरापेक्षाही आत्म्याच्या जवळ कोण आहे? सूक्ष्म शरीर आहे. स्थूल शरीरामध्ये आत्माचं भान नाही, आत्मानंदच भान कोशामध्ये आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरणामध्ये आहे. म्हणून त्या सूक्ष्म शरीरापेक्षा अधिक प्रीती आहे. आपण मागे एकदा बोललो होतो ते प्राणमय कोशाचा वगैरे विचार करत असताना मनुष्य इंद्रियाला हेल्मेट घालतो इथे जास्त आहे ना, इतरत्र एवढं काळजी घेत नाही. कारण का? स्थूल देहापेक्षा सूक्ष्म देहापेक्षा अधिक प्रीती आहे. म्हणून कारण त्यात आत्म्याचा आभास असतो. त्यात म्हणजे कोणात? त्या सूक्ष्म देहात अर्थात अंतःकरणात, आणि अन्य ठिकाणी नाही. म्हणून आभासाद्वारा आत्म्याचा सूक्ष्म शरीराशी काय आहे? संबंध आहे. आणि त्या सूक्ष्म शरीराशी स्थूल शरीराचा संबंध आहे. म्हणजे बघा, कारण शरीराद्वारा सूक्ष्म शरीराशी, सूक्ष्म शरीराद्वारा स्थूल शरीर असते, स्थूल शरीराद्वारा भार्याशी, भार्याद्वारा पुत्राशी, पुत्राद्वारा मित्राशी, मित्राद्वारा असं पुढं पुढं मग अधिक उलट करत गेलं तर सर्वाधिक प्रीती कोणाच्या ठिकाणी? आत्म्याच्या ठिकाणी आहे. स्थूल शरीराद्वारा पुत्राशी संबंध आहे आणि पुत्राद्वारा पुत्र मित्राशी संबंध आहे. या रीतीने आत्मसंबंधी पदार्थाच्या ठिकाणी प्रेम असते. त्यात जसं जसं आत्म्याशी जवळचा संबंध असेल तसे तसे त्या पदार्थावर अधिक प्रेम, आणि जितका दूरचा संबंध असेल तितकं विरळ प्रेम. फक्त कोणाच्या बाबतीत घडलं विचारू नका. दोघे भाऊ आहेत, जुळे आहेत, आवळे जावळे म्हणतात त्याला, डबल रोल, आणि त्यांना जायला भेटलं नाही तर त्यांनी गैरहजेरीमध्ये सासरवाडीला आपल्या बंधूला पाठवलं, भावाला पाठवलं. तर ते नाकीचा मोती ठेवी गाण राखी जावयाचं मान तुकोबारा विनाकारण लिहिणार नाही ना. कुठेतरी महाराजांनी पाहिला असावं, अनुभवला असावं. बरं, ती त्रिकालदर्शीच आहे. मग तिने लगेच ते गॅस पेटवला, त्याच्यावर कढई ठेवली, अर्धा किलो तेल टाकलं, इकडे ते कांदा बिंदा कापला, म्हणजे तेलाला तिकडं आधन आलं. म्हणजे भजेची तयारी होती. भजकात्वर इथं भावनायुक्त आहे ना. ते भजक काय इथं भजे खा नव्हे आहे ना. ते भजेची तयारी होती. पण तेवढ्यामध्ये ते म्हणजे अगोदर ते शेंबड्या कार्टाने सांगितलं तर आई भाऊजी आले, मग तिने ते सगळी तयारी केली. पण तेवढ्यात ते दरवाज्यात आल्याच्या नंतर त्या बाळाने पुन्हा जरा न्यावून पाहिलं आणि ते म्हणलं अगं आजी भाऊजी नाहीत, भाऊजीचे भाऊ आहेत. ते सासूबाईने प्लॅन बदलला. लगेच दुसरा गॅस पेटवला, त्याच्यावर तवा ठेवला, त्याच्यातला एक पळी तेल काढलं, त्याच्यावर टाकलं ना अख्खं पीठ त्याच्यावर पालतं गेलं, त्याचं पिठलं गेलं. अगोदर काय ठरली होती आणि नंतर काय केलं? असं काय केलं बरं? मग सिद्धांत काय आहे ना, फरक पडला ना. पहिला काय वाटला जावई आणि नंतर वाटला जावयाचा भाऊ. म्हणजे पहिला संबंध कोणता होता? अव्यवहित. आणि नंतर काय झालं? व्यवहित. व्यवहार बदलला ना. म्हणजे आता अजून किती स्पष्टीकरण केलं पाहिजे त्यांनी. म्हणजे हे आपल्याला दिसतं ते आणि घडतं तसं सांगतात. म्हणजे आत्माचा आनंद रूप कसा आहे हे आपल्या मनीमानसी ही गोष्ट पूर्णतः बिंबावी आणि अनुभवाने बिंबावी म्हणून ग्रंथकार ही गोष्ट सांगतात. यावरून ज्या आत्मसंबंधाने पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते त्या आत्म्याच्या ठिकाणीच मुख्य प्रीती असते. ती प्रीती आनंदाविषयी. मग प्रीती तरी कशाविषयी? दोन गोष्टी म्हणून आपण दुःख अभाव आणि आनंद प्राप्ती याचमुळे प्रीती घडते. मग हा दुःखाभावा आणि आनंद प्रीतीला पोषक जे पदार्थ अधिक असेल त्यांच्यावर अधिक प्रीती, आणि जे पदार्थ न्यून असेल त्यावर न्यून प्रीती. आता पुत्र जर असला तर म्हातारपणाचा आदर आहे, म्हणजे काय वर आनंदाला अधिक आहे. आणि काही दुःख जर आपल्याला पडलं, अचानक हॉस्पिटलला जावं लागलं तर तो काय करेल? तात्काळ आपल्याला हालेल ना. म्हणजे दुःख अभाव आणि सुखप्राप्ती त्याच्यामुळेच प्रीती आहे की नाही त्याच ठिकाणी. असं प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत लावा. प्रीती होण्याचे दोन कारण, एक दुःख अभाव आणि एक आनंदाची प्राप्ती. यावरून आत्मसंबंधाने पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते. त्या आत्म्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती आहे. त्या प्रीती आनंदाविषयी आणि दुःख अभावाविषयी होते, अन्यविषयी होत नाही. कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते ती आनंद आणि दुःख अभाव याकरताच होते. तो आनंद आणि दुःख अभाव फक्त कोणाच्या ठिकाणी आहे? फक्त आत्म्याच्याच ठिकाणी आहे. दुःख अभाव सुद्धा कुठे आहे? आत्म्याच्या ठिकाणी. कारण दुःख कसं आहे? आद्यस्थ आहे आणि आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो. म्हणून दुःख अभाव आहे आत्म्याच्या ठिकाणी आणि आनंद आहे तर आत्म्याचं स्वरूपच आहे. म्हणून या दोन गोष्टी करता प्रीती होते आणि त्या दोन्ही गोष्टी आत्म्याच्या ठिकाणी असल्यामुळे परमप्रीतीचा विषय कोण आहे? आत्मा आहे. आणि जो परमप्रीतीचा विषय असतो तो कोण असतो? आनंद रूप असतो. म्हणून आत्मा काय आहे? आनंद रूप आहे. आनंद हे कोणाचं स्वरूप आहे? आत्म्याचं आहे. आनंद हे कोणाचं स्वरूप नाही? विषयाचं नाही. म्हणून म्हणतात तो आनंद आणि दुःखाभाव आत्मस्वरूपाहून अन्य ठिकाणी नाही. अशा रीतीने सर्वांच्या
प्रीतीचा विषय जो आत्मा तोच काय आहे, आनंदरूप आहे. आणि दुःख अभावरूपही कोण आहे, आत्माच आहे. जसा कल्पित सर्पाचा अभाव रज्जुरूप असतो तसा कल्पित दुःखाचा अभाव कसा आहे, आत्मरूप आहे. कल्पित पदार्थाचा अभाव अधिष्ठान रूप असतो. जसं कल्पित सर्प आहे आणि कुठं असला तो रज्जूवर, मग त्याचा अभाव कुठे आहे, रज्जू ज्ञानानंतर तो वारुळात निघून जातो, नाही, तो रज्जुरूपच होतो. तसं दुःख अभाव कसा आहे, आत्मरूप आहे. आणि आत्मा कसा आहे, आनंदरूप आहे. म्हणून परमप्रीतीचे विषय कोण आहे, आत्मा आहे. आणि प्रीती कोणत्या दोन कारणामुळे होते, सुख आनंद प्राप्ती आणि दुःख अभाव. मग आनंद प्राप्ती आणि दुःख अभावरूप कोण आहे, आत्मा आहे ना. जसं सर्प प्रतीतिरूप आणि सर्पाचा अभावरूप कोण आहे, रज्जू आहे. तसं दुःख निवृत्तीरूप आणि आनंद प्राप्ती स्वरूप कोण आहे, आत्मा आहे. म्हणून आत्माच कसा आहे, आनंदरूप आहे. ही गोष्ट प्रथम तरंगाच्या शेवटी सांगितलेलीच आहे. या एकंदर विचारावरून आत्मा आनंदरूप आहे हे सिद्ध झाले. पण न्याय मतात आनंद आत्म्याचा अनित्य असा एक गुण मानतात. आत्म्याच्या ठिकाणी आनंद नित्य नाही, आनंद हा नित्य गुण मानतात. कारण अनुकूल विषय आणि त्यांच्या साधने इंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय यांच्यापासून आनंद होतो. बघा, अनुकूल विषय असेल आणि इंद्रिय असेल, त्यांचा संबंध झाला का आपल्याला काय होतो, आनंद होतो. पण हेही म्हणणं बरोबर नाही. कारण इंद्रिय आणि हे नाही, अंतकरण नाही, कुठे सुषुप्तीत, आणि काय आहे, आनंद आहे. म्हणून आनंद काय जन्य नाही, अंतकरण आणि इंद्रियजन्य आनंद नाही. म्हणून आनंद हा गुण नाही आत्म्याचा अनित्य, तर स्वरूपच आहे. हे प्रत्यक्ष आहे. म्हणून आनंद आत्म्याचा अनित्य गुण आहे असं नाही एकाचं बोलणं आहे. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे कारण विषय इंद्रिय संबंध वाचूनही सुषुप्तीमध्ये काय आहे, आनंदाचे भान आहे. तुम्हाला सुषुप्तीतला आनंदाचं भान येतो, तो म्हणला नाही कधी आनंदाचे डोळे आनंद तरंग. जरी म्हणला नाही तर उठल्या उठल्या म्हणतो ना, सुखमहम स्वाप्सन नव्हे किंचित अविदिशम. आणि मग त्या आनंदाचा त्याने काय केला, अनुवाद केला. आणि अनुवाद कशा वाचून होत नाही, अनुभव वाचून होत नाही. अनुवाद केला का स्मृतीचा अनुवाद केला, म्हणजे स्मृतीचा अनुवाद केला. पण स्मृती कशा वाचून नाही, अनुभव वाचून नाही. स्मृती अनुभव वाचून नाही, याला पुरावा काय, नेहमीचीच पाठातले फक्त स्मृती अनुभव वाचून होत नाही, याला पुरावा काय. तर नेहमीच आपण म्हणतो या स्मृती सा अनुभव विवेका, स्मृती अनुभव वाचून होत नाही. बरं, आपला अनुभव आहे, आपल्याला पाठ केलेले अभंग आठवतात, पाठ केलेल्या चाली आठवतात, कधी अनुभव कधीच घेतला नाही ते आठवतात. म्हणजे अनुभव कशा स्मृती कशा वाचून नाही, अनुभव वाचून नाही. आणि ज्या अर्थी मी सुखाने झोपलो म्हणतो त्या अर्थी त्याचा काय घेतलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. कुठे घेतलेला आहे, सुषुप्तीत घेतलेला आहे. कोणी घेतलेला आहे, अनुभव रूप आत्म्यानेच घेतलेला आहे. इंद्रियाने अंतकरण वृत्तीने घेतले म्हणावं तर ते तर कारणात लीन झालेले आहे आणि तिथे आनंद आहे. म्हणून आनंद काय जन्य नाही, एवढंच. अंतकरण आणि वृत्तीजन्य नाही. मग आनंद काय, आनंद जन्य आहे का स्वरूप आहे. आणि मग जन्य वाटत नाही का, मग जन्य तो कोणाचा आहे, तेवढे एकदा हे जन्य कोण आहे, वृत्ती आहे. अंतकरण वृत्तीजन्य आहे, इंद्रियजन्य आहे. आणि म्हणून त्याचा आरोप कोणावर करता कामा नाही, आनंदरूप आत्म्यावर करता कामा नाही. कारण विषयी इंद्रिय संबंधापासूनही सुषुप्तीत आनंदाचे भान होते. यावरून विषयी इंद्रिय संबंधापासूनच आनंद गुण काय होतो, उत्पन्न होतो असं कोण म्हणतात, नैयिक म्हणतात. पण हे नैयिकाचे म्हणणे बरोबर नाही असं कोण म्हणतात, सिद्धांती म्हणतात, वेदांती म्हणतात. म्हणून कोण आहे आनंद स्वरूप, आत्माच आनंद स्वरूप आहे हे सिद्ध झाले. एकंदर विचारावरून आत्मा कसा सिद्ध झाले, सच्चित आणि आनंद स्वरूप. सद्रूप का सिद्ध झाले, ते आत्मा सद्रूप का सिद्ध आहे, त्रिकाल बाधित आहे म्हणून. आत्मा चिद्रूप का सिद्ध झाला, स्वयंप्रकाश आहे म्हणून. आणि आत्मा आनंदरूप का सिद्ध झाला, परमप्रीतीचा विषय आहे म्हणून. आता आत्मा सच्चिद आनंद हे आत्मा भिन्न आहे की अभिन्न आहे, अशा पद्धतीची शंका समाधान त्याचा विचार मग आपण परवा दिवशी करू, उद्याचे दिवस. आज थोडंसं जास्त घेतलं कारण उद्या आपला खाडा राहणार म्हणून. आणि आपली जर थोडीशी तयारी जर असेल तर आपण दुपारी आज घेऊ शकतो. जर म्हणजे तुम्ही जर तयारीत असाल नाही तर मग परवा दिवशी घेऊ. तुम्ही म्हणा परवा दिवशी, ठीक आहे. पुंडलिक विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव